हॅलो, हां आता चालू. ठीक आहे. सो एका साईडला काहीतरी की इन्सेक्टिसाइड्स आणि दुसऱ्या साईडला काहीतरी की बेसिकली ट्रेड नेम आहेत, राईट. सो फर्स्ट ऑफ ऑल काहीतरीकडे आपण इथे बघू शकतो ते म्हणजे इतर काही बेसिकली ऑर्गॅनो क्लोरीन. ओके, ऑर्गॅनो क्लोरीन, डायक्लोफोल आणि काहीतरी की बेसिकली तिकडे इंडोसल्फेन. हे दोन इम्पॉर्टंट काहीतरी की बेसिकली तिकडं केमिकल जे आहेत ते काहीतरी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि यांना बेसिकली काहीतरी तिकडं क्लॅथेन आणि काहीतरी की थोडॅन, ओके थोडॅन ह्या नावाने काहीतरी की बेसिकली इकडं ट्रेड केलं जातं, राईट. इंडोसल्फेन आपण काहीतरी की बघितलेलंच होता. हे जर अगेन काहीतरी याचं पॉयझनस काहीतरी तिकडं आपण त्याला म्हणून केमिकल आहे. ओके, आणि सोबतच काहीतरी की डायकोफोल पण बघितलं होतं आपण तिथे. ठीक आहे. हे झालं काहीतरी की बेसिकली ऑर्गॅनो क्लोरीन इन्सेक्टिसाइड आहे. आणि कॅल्थॉन आणि काहीतरी की थोडॉन नावाने काहीतरी की बेसिकली त्याला तिथं सेल केला होता, किंवा काहीतरी की ट्रेड नेम आहे त्याचा. ठीक आहे. पुढे आहे इथे बेसिकली काहीतरी की ऑर्गॅनो फॉस्फेट. ओके, ऑर्गॅनो फॉस्फेट. याच्या संदर्भात जर आपण इथं बघितलं तर इथे 4 इम्पॉर्टंट काहीतरी की बेसिकली आपल्याला केमिकल कंपाऊंड्स त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. ओके, ॲक्सपेट 75% आहे. ओके, त्याच्यानंतर काहीतरी की क्लोरो रोप्स आहे 20 काहीतरी की %. त्याच्यानंतर काहीतरी की डायमो थोट आहे आणि सोबतच काहीतरी की डायक्लोरोप्स. ओके, डायक्लोरोस तो देखील काहीतरी की बेसिकली आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतो, राईट. आणि इथे जर काहीतरी की बेसिकली आपण तिथे बघितलं ट्रेड नेम त्याचे, सो अस्ताफ, त्यासोबतच काहीतरी की ऑर्थेन आणि काहीतरी की स्टॅटेथेन. ठीक आहे, स्टॅटेथेन या नावाने देखील काहीतरी की तिकडं त्यांना तिथं ओळखलं जातं. हेच क्लोरो प्रोफेस आहे तो काहीतरी की बेसिकली तिकडं द्रुस्बॅन. ओके, द्रुस्बॅन नावाने काहीतरी की बेसिकली तिथं ट्रेड नेम तिथं ओळखलं जातं. त्याच्यानंतर काहीतरी की डायमोथोट हे जे आहे ते बेसिकली काहीतरी की रोगर. याच्या संदर्भात कधी ना कधी तरी तुम्ही ऐकलं पण असेल. ओके, रोगरच्या काहीतरी की संदर्भात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इकडं काहीतरी की बेसिकली डायक्लोरोस. ओके, डायक्लोरोस नुवान किंवा काहीतरी इकडे बेसिकली ओपान या नावाने काहीतरी की बेसिकली त्याला तिथं ओळखलं जातं ट्रेड नेमने. ठीक आहे. सो असं इथं काहीतरी की अजून बरेचसेच आपल्याला काहीतरी की इन्सेक्टिसाइड्स आणि त्यांचे ट्रेड नेम्स इथं पाहायला मिळतात. हावेवर दे आर दे नॉट इम्पॉर्टंट. ओके, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने काहीतरी की तेवढे इम्पॉर्टंट नाही आहेत. इम्पॉर्टंट का असेल बेसिकली पुढे आपण काहीतरी की बघू जो चार्ट आहे तो म्हणजे काहीतरी की बेसिकली पर्टिक्युलर काहीतरी की तिथे हे आहे काय इन्सेक्ट्स आहेत. त्या इन्सेक्ट काहीतरी की कशावरती तिकडे एफेक्ट करतात म्हणजे पर्टिक्युलर काहीतरी की क्रॉप्स. आणि त्याच्यानंतर पुढे काहीतरी की बेसिकली त्याच्यावरती असणारं काहीतरी की इन्सेक्टिसाइड्स ते थोडेसे इम्पॉर्टंट म्हणतात, ते आपण पुढे बघूच. ओके, इथे सेकंड आहे ते म्हणजे काहीतरी की बेसिकली प्लांट ओरिजिन कंपाऊंड्स. ओके, प्लांट ओरिजिन कंपाऊंड्स. सो याच्यामध्ये अगेन काहीतरी आपल्याला इम्पॉर्टंट असे काहीतरी की कंपाऊंड्स पाहायला मिळतात. आता प्लांट काहीतरी की बेसिकली ओरिजिन कंपाऊंड म्हणजे काहीतरी की पर्टिक्युलर जे प्लांट्स आहेत, ओके, त्यांच्यापासून काहीतरी की अगेन आपल्याला इन्सेक्टिसाइड जे काहीतरी आहेत ना ते तिथं कुठेतरी सिंथेसाइज करतात किंवा काहीतरी की ते एक्स्ट्रॅक्ट करता येतात. ओके, यांनाच काय म्हणलं ते बेसिकली प्लांट ओरिजिन काहीतरी तिकडे बेसिकली कंपाऊंड्स. ठीक आहे. सो इथं आपण काहीतरी बघू शकतो पहिला तो म्हणजे आहे इथं निकोटीन. ओके, निकोटीन किंवा काहीतरी की त्यालाच तिकडं निकोटीनॉइड असं काहीतरी की म्हटलं जातं, राईट. निकोटीन. So nicotine share 0.5 to 5.5% and 3.5 to 8% of the leaves of nicotine tabacum. Okay, nicotine tabacum and N rustica respectively. Okay, N respectively. And nicotine is a contact and a nerve poison which affect especially soft bodies insects. Okay, soft bodies insect, and it was known as the apicide. Okay, apicide because it may affect the apids. Okay, apids. निकोटीन जो बेसिकली असतो तो काहीतरी आपल्याला माहिती जायचं नर्व पॉयझन आहे. आता इवन काहीतरी की आपण ज्यावेळेला किंवा मे बी तुम्ही काहीतरी कधी ना कधीतरी ऐकलं असेल जे तंबाखूजन्य काहीतरी की पदार्थ असतात त्याच्यानुसार काहीतरी की किंवा त्याच्यामुळे कॅन्सरजन्य काहीतरीकडे जे रोग असतात किंवा काहीतरी की आजार असतात ते उद्भवतात. आणि सोबतच काहीतरी की अनकॉन्शियस म्हणजे ॲज अ मादक पदार्थ म्हणून त्यांना काहीतरी की यूज केला जातं, कारण का इट इज अ अफेक्ट ऑन द नर्व सिस्टम. ओके, ह्युमन बॉडीमध्ये काहीतरी की नर्व सिस्टम जे असतं ना त्याच्यावरती काहीतरी की बेसिकली याचा इफेक्ट होत असतो निकोटीनचा किंवा काहीतरी की निकोटीजन्य पदार्थांचा. सो तेच निकोटीन जे आहे ते काहीतरी की अगेन इथं जे इन्सेक्ट्स आहेत त्यांच्या अगेन्स्ट काहीतरी की आपण तिकडे यूज करू शकतो. सो त्यांची जी नर्व सिस्टम आहे याच्यावरती काहीतरी की बेसिकली अफेक्ट होतो. ओके, जे
सॉफ्ट बॉडीचे काहीतरी की बेसिकली इन्सेक्ट असतात ते. आणि मग याच्यामध्ये काहीतरी की ॲपिड्स आपण तिथे काहीतरी की बघितलं होतं. डिफरंट टाईपचे जे काहीतरी की ऑर्डर बघितलं होतं आपण तिकडं इन्सेक्टचे. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं सॉफ्ट बॉडीज असणारे काहीतरी की इन्सेक्ट्स. मग कॅटरपिलर असेल इम्पॉर्टंट आपण बघितलं होता. ठीक आहे. सो कसं असतो बेसिकली काहीतरी काही सॉफ्ट म्हणजे आळी म्हणतो आपण थोडक्यात, बोंडाळी वगैरे त्या टाईपचे. सो त्यांच्यासाठी निकोटीन जो असेल तो काहीतरी घ्यायचं परफेक्ट आहे. ओके. सेकंड आहे तो म्हणजे काहीतरी घ्यायचं पॅराथॉरॉइड्स. ओके, पॅराथॉरॉइड्स किंवा काहीतरी मग पॅराथ्रिन्स किंवा काहीतरी की पॅराथ्रूम असं देखील म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. जनरली द मिक्स इस्टर, ओके, इस्टर ऑफ पॅराथ्रोलिन अँड द स्लिनोरिन आर कॉल्ड पॅराथॉरॉइड्स. ओके, पॅराथॉरॉइड्स किंवा काहीतरी की पॅराथॉरिन in which 0.7 to काहीतरी की 3% is a crystallinic. Okay, crystallinic and the parathric acid. Okay, parathric acid and parathrins are the powerful contact insecticides which rapidly paralyze the housefly. Okay, the housefly, and this characteristic action is known as the knockdown effect. Okay, knockdown effects. ठीक आहे. पॅराथ्रिनपासून काहीतरी की बेसिकली आपल्याला किंवा त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काहीतरी की हे दोन इम्पॉर्टंट असे केमिकल आपल्याला इथं सापडतात. ओके, पॅराथ्रिक काहीतरी की बेसिकली ॲसिड असेल आणि दुसरं म्हणजे काहीतरी की क्रिस्थॅन्टिमिक ॲसिड असेल, जे बेसिकली काहीतरी इकडं वॉट एव्हर जे काहीतरी की इम्पॉर्टंट असणारे इन्सेक्ट्स आहेत. जसं इथे एक्झाम्पल काहीतरी की हाऊस फ्लाय दिलेलं आहे, त्यांची काहीतरी की बेसिकली बॉडी जे असेल त्याला काहीतरी की पॅरालाइज करायचं काम करतात. ओके, आणि पटकन काहीतरी तो जो ॲक्शन असतो हाऊस फ्लायवरती तो याच्याद्वारे इथं होतो किंवा काहीतरी की तिकडं होत असतो. सो म्हणूनच त्याला काहीतरी की नॉकडाऊन इफेक्ट म्हणून काहीतरी ओळखलं जातं. राईट. सो दिस इज द सेकंड प्लांट ओरिजिन कंपाऊंड आपण इथं काहीतरी की बघू शकतो. त्याच्यानंतर थर्ड वन आहे तो इथं म्हणजे काहीतरी की रेटोनॉन. ओके, रेटोनॉन. सो इट इज यूज्ड ॲज अ डस्ट containing 0.75 and 1.5%. Retinol and effective against the beetles as well as the caterpillars. थोडंसं काहीतरी की आपण त्याला म्हणून हार्ड कोटिंग असणारे काहीतरी की तिकडे बेसिकली जे हे असतात काय आपण म्हणू त्याला इन्सेक्टिसाइड्स, त्यांच्यासाठी काहीतरी घ्यायचं इफेक्टिव्ह असणारं काहीतरी की इन्सेक्टिसाइड ॲज अ नॅचरल काहीतरी किंवा प्लांट बेस ओपन काहीतरी की त्याला इन्सेक्टिसाइड काहीतरी इकडे म्हणू शकतो. ओके, बेटल आणि काहीतरी की कॅटरपिलरसाठी काहीतरी की इफेक्टिव्ह असणार असतो. सो इट इज ऑप्टेन फ्रॉम द रूट्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स. ओके, रूट्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स. याच्यामध्ये टॅरिस आणि काहीतरी की बेसिकली त्यासोबतच काहीतरी की लेंकोपोरस. ओके, लेंकोपोरस नावाचं काहीतरी की बेसिकली जे दोन इम्पॉर्टंट प्लांट्स असतात त्यांच्यापासून काहीतरी की आपण किंवा त्यांच्या मुळाशी असणारे काहीतरी की लेग्युमिनस काहीतरी की जे हे असतात बॅक्टेरिया जे असतात ना त्यांच्यापासून काहीतरी की आपण तिकडे मिळवू शकतो. अँड इट इज अ वेल नो कॉन्टॅक्ट ऑफ द फिश पॉयझन. ओके, इट इज वेल नो कॉन्टॅक्ट ॲज अ फिश पॉयझन. ठीक आहे, रेटिनॉन झालं. आणि त्याच्यानंतर इकडे बेसिकली काहीतरी की फोर्थ नंबरचं ते म्हणजे मार्गोसा, म्हणजेच काहीतरी की बेसिकली नीम. त्यालाच अझारिडी रॅक्टिसा इंडिका असं म्हणून काहीतरी की बेसिकली ओळखलं जातं. ओके, सो कार्नल ऑफ नीम ट्री possess gustatory repellent properties. Okay, gustatory repellent properties which are attributed to active ingredient nimibidine. Okay, nimibidine tea यासोबतच काय येतं तिकडं मॅलेनिट्रोल आणि ॲज वेल ॲज तिकडं काहीतरी की ॲझॅडिरेक्टिन. ओके, हे तीन इम्पॉर्टंट काहीतरी की कंपोनंट आपल्या इथं नीममध्ये पाहायला मिळतात. ओके, द मेन ॲझॅडिक्टिन is a present in a seeds as well as the leaves and the varies from the 2.5 milligram. Okay, in a kernel. Okay, kernel. And some product are the guanine. त्याच्यानंतर काहीतरी की निमेझॉल किंवा काहीतरी की ॲकोक किंवा काहीतरी मग त्याला निम्बिसाइड्स. ओके, किंवा काहीतरी की निम्बिसिडिन असं देखील काहीतरी की ओळखलं जातं. बेसिकली काहीतरी की लिंब जो आहे त्याच्यापासून काहीतरी की बनवलेलं तिथं ओरिजिन प्लांट बेस्ड काहीतरी की तिकडे बेसिकली इन्सेक्टिसाइड्स आहे. ओके, आय थिंक लास्ट टाइम काहीतरी की आपण बघितलं पण होतं तिकडं नीम कोटेड काहीतरी की युरिया, त्याच्यामध्ये पण काहीतरी की सेम हेच केलं गेलेलं आहे. लिंबाच्या काहीतरी की बेसिकली त्याच्यापासून मिळवलेले जे हे असते ओके
केमिकल्स असेल नॅचरल केमिकल ते काय केलं जातं बेसिकली युरियावरती कोट केलं जातं. ठीक आहे. पुढे आहे ॲडिटिव्स ऑफ काहीतरी बेसिकली इन्सेक्टिसाइड्स. ओके, ॲडिटिव्स ऑफ इन्सेक्टिसाइड्स. सो इथं डस्ट काहीतरी की ॲडिटिव्ह, त्याच्यानंतर काहीतरी की डस्ट कॅरियर, स्प्रे ॲडिट्यूड्स आणि त्याच्यासोबत काहीतरी की स्प्रेडर आणि काहीतरी मिळतात. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की डस्ट ॲडिट्यूड्स. सो टॉक्सिकंट, ओके, टॉक्सिकंट प्लस प्लस कॅरियर, एक्सटेंडर्स किंवा काहीतरी की डायल्यूट्स किंवा वॅकल्स. ओके, असं यांना काहीतरी की बेसिकली म्हटलं जातं. पार्टिकल साईज इज द डिटरमाइनिंग फॅक्टर ऑफ चूज द कॅरियर. ओके, पार्टिकल साईज बेसिकली आता काहीतरी की डस्ट ॲडिटिव्स म्हणजे काहीतरी की आपण त्याला म्हणू जे केमिकल आहे ते बेसिकली काहीतरी की कोणत्या तरी काहीतरी की एजंटद्वारे किंवा काहीतरी की एक सप्लिमेंटरी काहीतरी की तिकडं काहीतरी एखादा हे असेल काय म्हणून आपण त्याला एलिमेंट्स असेल त्याच्यामध्ये ॲड करून काय केलं जातात ते अप्लाय केले जातात. इन्सेक्टिसाइड्स असतात. सो इथं डस्ट ॲडिटिव्स म्हणजे काहीतरी की बेसिकली पार्टिकलचे काहीतरी की बेसिकली असे साईज असतात. मग याच्यामध्ये काहीही असेल, दगड असेल किंवा काहीतरीकडे माती असेल किंवा अदर काही कोणते तरी कंपाऊंड्स असतात आणि याच्यामध्ये काय केलं गेलं असतं इन्सेक्टिसाइड्स असतात ते ॲड केलेले असतात. ओके, सो इथं डस्ट ॲडिटिव्ह म्हणजे काहीतरी की बेसिकली छोटे छोटे पार्टिकल्स असतात, राईट. आणि त्यांच्या साईजवरून काहीतरी की बेसिकली तिथं त्यांचे डिटर्मिनेशन किंवा काहीतरी की आपण त्याला तिथं काय म्हणायचं रेकग्निशन जे असते ते काहीतरी की केले जात असते. ओके, एक्झाम्पलमध्ये तर तुम्ही ॲल्युमिनियम फॉस्फेट कधीतरी बघितलं असेल मे बी, तर तुम्हाला काहीतरी की पाहायला मिळेल. असं साधारणतः राखाडी कलरची काहीतरी की तिकडं मातीसारखी, ओके, मातीसारखी काहीतरी की बेसिकली ती एक प्रकारची ही असते काय म्हणून आपण त्याला इलिमेंट्स असतो तो ॲल्युमिनियम काहीतरी की फॉस्फेट. आणि तो नंतर काहीतरी तिकडं आपण बघितलं होतं इन्सेक्टिसाईडसाठी काहीतरी की बेसिकली यूज केला जातो. ओके, त्याच्यानंतर डस्ट कॅरियर. ओके, डस्ट कॅरियर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असेल, एक्झाम्पल फ्लोअर ऑफ वॉलनट. ओके, फ्लोअर ऑफ वॉलनट असेल किंवा सोयाबीन आणि शेल ऑफ द वूड बार्क असेल. ओके, वूड बार्क असेल. आता इथं अगेन तेच असतं इन्सेक्टिसाइड्स असतात ते काहीतरी तिकडे बेसिकली डस्ट कॅरियरमध्ये काहीतरी काही ॲड करून अप्लाय केलं जातात. मग इथं फ्लोअर ऑफ वॉलनटचं काहीतरी तिकडं भुसा असेल किंवा काहीतरी की सोयाबीनचे काहीतरी बेसिकली शेल असतील, हे ऑर्गॅनिक झाले. त्यासोबतच काहीतरी की इनऑर्गॅनिक कंपाऊंड पण आपल्याला पाहायला मिळतात. एक्झाम्पल पल्वराइज मिनरल. ओके, सल्फर काहीतरी की डायटोमाइट असतो तो काहीतरी की बेसिकली तिथे यूज केला जातो. त्यासोबत काहीतरी घ्यायचं पल्वराइज मिनरलसोबत. ओके, आणि ट्रिप्लाइट लाईम जिप्सम टाल्क प्रॉप्युलेट और क्ले हा देखील काहीतरी की बेसिकली तिकडे ॲज अ डस्ट कॅरियर ॲज अ पावडर म्हणून काहीतरी की बेसिकली तिकडं यूज केला जात असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर काहीतरी की बेसिकली स्प्रे ॲडिटिव्ज आहेत. स्प्रे ॲडिटिव्ज म्हणजे काहीतरी की बेसिकली आता हे थोडेसे वेट किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू ॲज अ फोलियर ॲप्लिकेशनद्वारे काहीतरी की यूज केले जातात किंवा काहीतरी की त्याच्यामध्ये इन्सेक्टिसाइड्स असतात ते ॲड केले जातात आणि नंतर त्यांचा वापर केला जातो. ओके, स्प्रे ॲडिटिव्ज. फर्स्ट ऑफ ऑल काय बेसिकली तर सॉल्वंटमध्ये आपल्याला काहीतरी की माहितीच आहे, आपण तिथं बघितलं होतं केरोसिन काहीतरी की ऑइल असेल. सो मे बी अगेन घरगुती काहीतरी की आपण जे हे असतात इन्सेक्ट्स असतात ना त्यांचं ज्या वेळेला काहीतरी की यूज करतो त्याच्यामध्ये आपण काहीतरी की मोस्ट ऑफली तुम्ही बघितलंच असेल केरोसिन जे असतं ना त्याचा काहीतरी इकडं वापर केला जातो त्या इन्सेक्टिसाइडच्या काहीतरी की अगेन्स्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर डिझेल ऑफ पेट्रोलियम असेल म्हणजेच काहीतरी की बेसिकली डिझेल देखील असतं ते देखील वापरलं जातं. इव्हन काहीतरी की झायलिन असेल आर यूज्ड ॲज अ सॉल्वंट. ओके, आर यूज ॲज अ सॉल्वंट ते देखील काहीतरी इकडे यूज केले जातात. म्हणजे हे जे काहीतरी की आपण त्याला म्हणून इकडे काहीतरी की हे जे असतात लिक्विड असतात ना याच्यामध्ये ते इन्सेक्टिसाइड्स असतात ते ॲड केले जातात आणि नंतर ते स्प्रेने काहीतरी इकडं मारले जातात, फवारणी केली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर वेटिंग एजंट्स. सो इट इज रिक्वायर्ड टू कन्वर्ट a water soluble toxicants into a soluble, okay, into a soluble or partially soluble one. Okay, partially soluble. तर इथं काही इम्पॉर्टंट जसं इथं आपण बघितलं की सरळ जे काहीतरी की केमिकल्स असतात ते टोटली तिथं काहीतरी की डायल्यूट होतात त्या केरोसिनमध्ये किंवा काहीतरी की डिझेलमध्ये आणि नंतर त्याचं ॲप्लिकेशन केला जातो. हावेवर काही ते इम्पॉर्टंट केमिकल्स असतात किंवा काहीतरी की पार्टिकल्स असतात त्यांना इथं थोडंसं जरी वेट केलं ना तर ते काय करतात त्यांच्यामध्ये काहीतरी असणारे जे पॉयझनस गॅसेस असतात किंवा त्यांचे पॉयझनस जे कंपाऊंड्स असतात ना ते रिलीज करतात. ओके, सो यांना काय म्हणलं आता वेटिंग एजंट्स. फॉर एक्झाम्पल ॲल्युमिनियम काहीतरी की फॉस्फेट बेस्ट एक्झाम्पल आहे. ओके,
ती राखाडी कलरची काहीतरी की जी माती असते तिला ज्या वेळेला काहीतरी की थोडासा आपण हे म्हणू थोडीशी ती वेट झाली ओलसर जरी झाली म्हणजे पाण्याचा ज्या वेळेला काहीतरी की कॉन्टॅक्ट येतो अल्युमिनियम फॉस्फेटचा त्यावेळेला तो काय करतो तिकडं क्लोरीन गॅस जे असते ते काय करतो रिलीज करतो. ओके. त्याच्यानंतर थर्ड वन आहे तिथं स्प्रे ॲडिटिव्ह म्हणजे ते म्हणजे काहीतरी की emulsifier. Okay, emulsifier. So it is required to prevent a solvent dissolved toxicant form precipitating out. Example, sodium oxalate, amine is sodium lauryl sulfate. Okay, etc. EC is equivalent to the toxicant plus solvent plus emulsifier plus water. ओके प्लस वॉटर दोन्हीच्या काहीतरी की बेसिकली वर्षाच्या प्रॉपर्टीज असतात ना ते एम्युल्सिफिअरमध्ये काहीतरी की यूज केलेल्या असतात. त्याच्यानंतर फोर्थ वन आहे ते म्हणजे काहीतरी काय स्प्रेडर. ओके स्प्रेडर सच ॲडिटिव्ज आर रिक्वायर्ड टू इम्प्रूव्ह वेटिंग थ्रू स्प्रेडिंग प्रॉपर्टीज. एक्झाम्पल कॅल्शियम कॅसेनाइट्स सोयाबीन फ्लोर सल्फेट अल्कोहोल और द सल्फोनेटेड कंपाऊंड्स. ओके सल्फोनेटेड कंपाऊंड्स याच्यामध्ये बेसिकली काहीतरी की हे जे ॲडिटिव्ह असतात ते बेसिकली काय केलं जातं त्याचा जो पर्टिक्युलर काहीतरीकडं हे आहे इन्सेक्टिसाईड आहे ना त्याचा जो इफेक्ट आहे तो काहीतरी की थोडासा जास्त किंवा काहीतरी तिकडे इन्क्रीज करण्यासाठी काहीतरी की केला गेलेला असतो स्प्रे करण्यासाठी. ओके त्याच्यानंतर आहे स्टिकर. फिफ्थ नंबरचा काहीतरी की तिकडं आपण त्याला म्हणू शकतो ॲडिटिव्ह्स. सो इट प्रिव्हेंट द पेस्टिसाइड फ्रॉम वॉशिंग ऑफ बाय रेन और अ ड्यू. एक्झाम्पल इथं गॅलेटिन असेल रेझिन असेल स्टार्च असेल किंवा काहीतरी मग व्हेजिटेबल ऑइल्स असतील. ओके व्हेजिटेबल ऑइल्स असतील पर्टिक्युलर काहीतरी की बेसिकली तिकडे इन्सेक्टिसाइड्स असतात ते तिथे काहीतरी की पाण्यामुळे वॉशअप होतात किंवा काहीतरीकडे ड्यू जे असतात. ओके दवबिंदू म्हणतो आपण त्याच्यामुळे पण काहीतरी अगेन तिथून ते वॉशआउट होत असतात. त्यांना तिथं काहीतरी की स्टिक राहण्यासाठी किंवा काहीतरी की तिकडंच तिथे रिमेन राहण्यासाठी पर्टिक्युलर काहीतरी की हे जे ॲडिटिव्ह्ज असतात ते ॲज अ स्टिकर मटेरियल म्हणून काहीतरी की यूज केले जातात. ओके त्याच्यामुळे ते तिथेच प्रेझेन्स राहतात आणि त्यांचं काय रेज असेल ते काहीतरी की करत राहतात. ओके सो पुढे हे झालं काहीतरी की पर्यंत फिफ्थ नंबरचा. पुढचा 6 नंबरचा आहे तो म्हणजे काहीतरी काय स्टेबिलायझर. ओके 6 नंबरचा काहीतरी की अगेन इथं इन्सेक्टिसाइड्स काहीतरी की ॲडिटिव्ह्ज आपल्याला पाहायला मिळतो तो आहे ॲज अ काहीतरी की स्टेबिलायझर. ओके सच ॲडिटिव्ह्ज आर रिक्वायर्ड टू retard rapid decomposition of unstable organic pesticides. Okay unstable organic pesticides. Example isopropyl crisols. Okay isopropyl crisol किंवा मग इथे hexamethylamine टेट्रामाइन किंवा मग काहीतरी इकडं इपिक्लोरोफेड्रिन. ओके इथे इम्पॉर्टंट काहीतरी आपल्याला एक्झाम्पल पाहायला मिळतात. विच प्रिव्हेंट द डिकम्पोजिशन ऑफ पॅराथ्रिन्स इंडरिन अँड द ॲल्डरिन रिस्पेक्टिव्हली. ओके ॲल्डरिन रिस्पेक्टिव्हली. स्टेबलायझर असतात ते काय करतात बेसिकली तिकडं जे डिकम्पोजिशनचे काहीतरी तिकडं प्रक्रिया जी असते तिला काय करतात बेसिकली तिकडं एकतर काहीतरी इकडं रॅपिड करतात किंवा काहीतरी काय तिकडं स्लो डाऊन करतात. ओके कारण का काही इम्पॉर्टंट काहीतरी की किंवा पर्टिक्युलर किंवा सर्टन असे काहीतरी जे केमिकल्स असतात ते पटकन काय करतात तिकडे डिकम्पोज होऊन जातात. ओके सो त्याच्यामुळेच काहीतरी की त्यांचं जे डिकम्पोजिशन असेल ना ते तिथं प्रिव्हेंट केलं जातं आणि स्लोली त्यांच्यातून काहीतरी की जे कंपाऊंड्स असतील टॉक्सिक कंपाऊंड्स असतात ना ते काहीतरी की स्लोली ग्रॅज्युअली असतात ते काय केलं जातं तिथं रिलीज केलं जातं. ठीक आहे त्याने ते स्टेबिलायझर म्हटलं जातं. त्याच्यानंतर 7 नंबरचं आहे ते म्हणजे काहीतरी याचं सॉफ्टनर. ओके सॉफ्टनर. सो इट रिड्यूस द toxicity. Okay toxicity of pesticides. Example sulfur zinc sulfate असेल किंवा मग काहीतरी इकडं लाईम कॅसेन असेल. ओके लाईम कॅसेन असेल. सॉफ्टनर म्हणजे काहीतरी की त्यांची जी टॉक्सिसिटी असते ती काय केली जाते तर कमी केली जाते थोडक्यात एवढंच काहीतरी की लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इकडं काहीतरी की बेसिकली मास्कर और डिओड्रंट. ओके 8 नंबर मास्कर और डिओड्रंट. सो इट सप्रेस मास्क the unpleasant odors when used for the household purpose. Okay when used for the household purpose. Example तिकडं cedar oil असेल pine oil असेल किंवा काहीतरी मग तिकडं बेसिकली सेंट्स असतील. ओके सेंट्स असतील.
पर्टिक्युलर काहीतरी की बेसिकली जे केमिकल कंपाऊंड्स असतात त्याचं पॉयझनस म्हणजेच काहीतरी काय इन्सेक्टिसाइड्स यांच्यातून काहीतरी की तिकडं विशिष्ट असं काहीतरी की याचा स्मेल जो काहीतरी की असतो ना तो रिलीज होत असतो ज्यावेळेला काहीतरी इकडे ॲक्टिव्ह होतात त्यावेळेला. ओके, सो ही जी काहीतरी की बेसिकली ऑर्डर असते यालाच काहीतरी की तिथे प्रिव्हेंट करण्यासाठी इथं ॲज अ मास्कर किंवा काहीतरी की डिओड्रंट जे असतात ते ॲड केलेत किंवा काहीतरी की त्याच्यामध्ये तिथं मिसळले जातात. ठीक आहे, त्यांनाच काहीतरी की मास्कर किंवा काहीतरी ॲज अ डिओड्रंट म्हणलं जातं. एक्झाम्पलमध्ये आपण इकडे बघितलं सेडार पायनॉल असेल किंवा काहीतरी मग ॲज अ सेंट्स असतील. ओके, सेंट्स असतील. ठीक आहे, सो हे झाले इम्पॉर्टंट काहीतरी इकडं इन्सेक्टिसाइडचे काहीतरी की बेसिकली ॲडिटिव्ह्स. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे काहीतरी की पेस्टिसाइड्स फॉर्म्युलेशन. ओके, पेस्टिसाइड्स फॉर्म्युलेशन. पेस्टिसाइड फॉर्म्युलेशन म्हणजे काय तर की ज्यावेळेला तिथं पेस्टिसाइड्स बनवले जाणार आहेत पेस्ट. ओके, त्यासाठी काहीतरी की इन्ग्रेडियंट जे इथे काहीतरी तिकडे यूज केले जातात. डस्ट असेल, ग्रॅन्युल्स असेल, वॉटर काहीतरी इकडं डिस्पेसर असेल किंवा काहीतरी की वेटेबल पावडर्स असेल किंवा वॉटर सोल्युबल काहीतरी की पावडर असेल. ठीक आहे, इव्हन काहीतरी इकडं इनसल्फिसल असेल किंवा काहीतरी की फिगमेंट्स असेल किंवा काहीतरी तिकडं फ्लोएबल काहीतरी की कॉन्सन्ट्रेट असेल किंवा काहीतरी की एरोजेल असेल. मग असे जे वरती आपण काहीतरी की बेसिकली बघितलं होते तेच काहीतरी थोडेसे आपल्याला परत रिपीट इथे पाहायला मिळतात. ओके, डस्ट ॲडिटिव्ह असेल, डस्ट कॅरियर असेल, स्प्रे असेल, स्प्रेडर असेल किंवा स्टिकर असेल किंवा इथं पुढं आपण हे बघितलं होतं इनसल्फलायझेशन. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की डस्ट आहे. डस्ट फ्री फ्लोइंग पावडर contain active ingredients or technical material in the range of 2 to 10% and inert matter. ओके, and inert matter. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडं काहीतरी घ्यायचं ग्रॅन्युअल्स. ओके, ग्रॅन्युअल्स. सो ग्रॅन्युअल्स कंटेन active ingredient in the range of 3 to 10% and the granule base. ओके, त्याच्यानंतर इथं बेसिकली काहीतरी की वॉटर डिस्पर्सिबल. ओके, वॉटर डिस्पर्सिबल किंवा काहीतरी तिकडं वेटेबल काहीतरी की बेसिकली पावडर. सो इट इज फ्री फ्लोइंग पावडर कंटेन टेक्निकल मटेरियल इन द रेंज ऑफ 25 to 75% अँड वेटिंग डिस्पर्सिंग एजंट अँड द कॅरियर्स. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं काहीतरी की बेसिकली वॉटर सोल्युबल काहीतरी की पावडर असेल. इट इज सिमिलर टू द वॉटर डिस्पर्सिबल पावडर्स बट ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट इन सोल्युबल वॉटर्स. ओके, पुढे इनसल्फेबल काहीतरी की तिकडं कॉन्सन्ट्रेट असेल. लिक्विड फॉर्म्युलेशन बेस्ड ऑन द टेक्निकल मटेरियल विच आर नॉट सोल्युबल इन वॉटर. पुढे फिगमेंट्स असेल, फ्लोएबल काहीतरी की कॉन्सन्ट्रेट असेल आणि काहीतरी की एरोजेल असेल. एरोजेल म्हणजे काहीतरी की लिक्विड अंडर द प्रेशर. ओके, फिल्ड इन अ कॅन्स विच इज अ अपॉन रिलीज गिव्ह ए मिस्ट स्प्रे. ओके, मिस्ट स्प्रे बेसिकली काहीतरी की आपल्याला माहितीच आहे ते ते एक प्रकारचं टाकी असते. त्या टाकीमध्ये प्रेशर क्रिएट करून काहीतरी की नंतर त्याचं ॲप्लिकेशन केलं जात असतं. ठीक आहे, सो हे झाले थोडेसे काहीतरीकडे इम्पॉर्टंट पेस्टिसाइड फॉर्म्युलेशन. पुढे आहे प्लांट प्रोटेक्शन इक्विपमेंट्स. ओके, प्लांट प्रोटेक्शन इक्विपमेंट्स. इथे इक्विपमेंट्स म्हणजे काहीतरी की बेसिकली आता काही मेकॅनिकल काहीतरी तिकडे आपण त्याला म्हणू देतो इक्विपमेंट्स असतात ना किंवा यंत्रे जे असतात ते काय केले जातात ते यूज केले जातात कशासाठी तर काहीतरी की जे प्लांट्स आहेत त्यांचा काहीतरी की बचाव करण्यासाठी. ओके, सो ते थोडेसे काहीतरी आपण बघूया. सो पहिला आहे तो म्हणजे काहीतरी घ्यायचं डस्टर. ओके, पहिला इथं काहीतरी की बेसिकली इक्विपमेंट आहे तो आहे इथं ॲज अ डस्टर. सो इट कन्सिस्ट इसेन्शियली ऑफ ए फॅन or a blower. Okay, blower or below venturi and a type of the container name hooper. Okay, container name hooper. पर्टिक्युलर काहीतरी की फॅन किंवा काहीतरी की जे ब्लोअर्स असतात ना ते काय केल्या जातात इथं यूज केले जातात. राईट, कशासाठी तर काहीतरी की बेसिकली जे डस्ट पार्टिकल्स असतात ना त्यांना काहीतरी इकडून रिमूव्ह करण्यासाठी किंवा काहीतरी इकडं वाईप आउट करण्यासाठी. ठीक आहे, मग पहिला आहे तो म्हणजे काहीतरी की बेसिकली हँड ऑपरेटेड डस्टर किंवा काहीतरी की हँड डस्टर याच्यामध्येच. ओके, डस्टरमध्ये पहिला
package or a container duster. So it is used at a small scale in the kitchen garden and a house. Okay. Example of BHC. BHC dusting through the muslin or fine cloth to kill the bed bugs. Okay, to kill the bed bugs. ठीक आहे. शक्यतो काहीतरी की बेसिकली पॅकेज किंवा काहीतरी की कंटेनिंग डस्टर्स असतात ते आपण काहीतरी की ॲज अ घरगुती किंवा काहीतरी की ॲज अ त्याला म्हणून किचन गार्डन म्हणूनसाठी काहीतरी यूज करत असतो. त्याच्यानंतर आहे प्लंजर. त्याला आपण काहीतरी की ॲज अ पिस्टन डस्टर म्हणून ओळखतो. हा हाताने काहीतरी की बेसिकली हे केला जातो आणि हा जो असतो काहीतरी केला पर्टिक्युलर पिस्टन असतो. सो इट इज ऑल्सो यूज्ड टू स्मॉल स्केल इन द किचन गार्डन्स and the house as well as the used in a pigments. Okay. To rodent borrowers under the calcium. Okay, calcium carbonate. ठीक है. Sorry, calcium cyanides or the sodium cyanides. Therefore it is also known as the canogas pump. Okay, canogas pump. प्लंजर किंवा काहीतरी की पिस्टन मे बी तुम्ही कधी ना कधीतरी बघितलंच असेल. ते बेसिकली काहीतरी की आपण तिकडं याच्यासाठी काहीतरी की यूज करतो. घरगुती काहीतरी की वापरामध्ये जे स्प्रे जो काहीतरी की यूज करत असतो आपण साधारणतः ठीक आहे. छोट्या साईडचे काहीतरी की बेसिकली जे पंप्स असतात ते याच्यासाठी काहीतरी की यूज केले जात असतात. ओके. पुढे आहे ब्लो डस्टर थर्ड नंबर. ओके, ब्लो डस्टर. सो इट इज यूज्ड इन अ किचन गार्डन ॲज वेल ॲज द डोमेस्टिक पेस्ट कंट्रोल. ओके, ब्लो डस्टर. त्याच्यानंतर आहे रोटरी हँड क्रँक डस्टर. ओके, रोटरी हँड क्रँक डस्टर. So it is a quite popular for the use in a different crops and the different situation for the treating small acreage or the raw crops like the potato, tobacco and cotton. Okay, potato, tobacco and cotton. रोटरी हँड किंवा काहीतरी की क्रँक डस्टर. याच्यामध्ये काय असतं बेसिकली पाठीवरती एक टाकी असते आणि एका साईडला बेसिकली काहीतरी की पंप असतो. सो तो पंप असतो, पंपला काहीतरी की बेसिकली पुढे अशी एक दांडी आलेली असते. त्याने आपण काहीतरी की जो दांडी असते किंवा काहीतरी की जो तिथं हे जो असतो तो शाफ्ट असतो तो काहीतरी की बेसिकली आपण खाली वरती करतो. पाठीमागं जो पिस्टन असतो तो पिस्टनने काहीतरी की बेसिकली त्या टाकीमध्ये एअर किंवा प्रेशर जे असते ते काहीतरी की जनरेट केले जाते आणि नंतर त्याचा काहीतरी की वापर जो असतो तो आपण करतो. ओके. स्मॉल ॲक्रेज छोट्या छोट्या काहीतरी की एरियासाठी बेसिकली हा जो असतो हँड रोटर काहीतरी की बेसिकली क्रँक किंवा काहीतरी की डस्टर जो असतो तिथं यूज करतो. त्याच्यानंतर आहे तो म्हणजे काहीतरी ॲज अ ट्रॅक्शन डस्टर. Okay, traction duster. So duster is mounted on a wheels and the blower fan. Okay, blower fan is connected to the wheel and the traction to push up and the duster run the fans. Okay, and it is used for the large scale dusting. Okay, it is used for the large scale dusting. याच्या संदर्भात मी बी कधी ना कधी तुम्ही बघितलं असेल जे मिनी ट्रॅक्टर्स असतात छोटे. ओके, त्या ट्रॅक्टरच्या पाठीमागं काहीतरी की मोठा जो ब्लोअर असतो ना तो काहीतरी की यूज केलेला असतो. आता त्याच्यासाठी काहीतरी की जो पंप असतो तो बेसिकली तिथे ट्रॅक्टरचे जे व्हील्स असतात किंवा ट्रॅक्टरचं जे इंजिन असतं ना तिथून काहीतरी की बेसिकली पॉवर किंवा एनर्जी असतो तो घेत असतो आणि त्याच्यानंतर पुढे त्या ट्रॅक्टरच्या काहीतरी की मेन शॅफ्टमधूनच अजून एक शॅफ्ट पाठीमागं केला आलेला असतो. तो जो त्या शॅफ्टला काहीतरी की पुढे मध्ये एक ॲडिटिव्स काहीतरी की यूज करून ब्लोअरचा जो फॅन असतो तो काहीतरीकडे फिरवला जातो. ठीक आहे, त्याला बेसिकली म्हणलं त्याचं ट्रॅक्शन काहीतरी की डस्टर. ठीक आहे. सो हे झाले काहीतरी की बेसिकली डस्टर. त्याच्यानंतर आहे तो म्हणजे काहीतरी ॲज अ पॉवर ऑपरेटेड डस्टर. ओके, पॉवर ऑपरेटेड डस्टर. सो नॉर्मली 1 to 3 HP horse power air cooled engines. Okay, air cooled engines are used in a power duster and this discharge rate is a 1 to 9 kg per minute. Okay, 1 to 9 kg per minute and a outlet coverage area
is 1 hour is 12 hectares. Okay, is 1 hour as a 12 hours, 12 hectares. ठीक आहे. इथे हे टाईपचे काहीतरी डस्टर किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू जे पंप्स असतात याच्यासाठी बेसिकली काहीतरी जी पावर जी असते ती काहीतरी घ्यायचा एखाद्या मोटरमधून किंवा काहीतरी एखाद्या इंजिनमधून तिथे काहीतरी इकडे मिळवली जाते. ठीक आहे. मग आता सेम मगाशी जो काहीतरी इकडं आपण बेसिकली हँड पंप किंवा काहीतरी इकडं कुठे गेला तो इथेवाला हा रोटरी हँड काहीतरी तिकडे डस्टर बघितला होता ना त्याच टाईपचं काहीतरी की बेसिकली इथे जे काहीतरी की पंप्स असतात त्याला पॉवर जी असते ती मात्र काहीतरी की छोट्याशा इंजिननी काहीतरी की सप्लाय केल्यात असते. म्हणजे जो प्रेशर जो असतो तो काहीतरी तिकडे बेसिकली त्या मशीननी किंवा काहीतरी की त्या इंजिननी तिथे काय केला असतो क्रिएट केला असतो. ठीक आहे. सो याच्यामध्ये पहिला मिळतो तो म्हणजे काहीतरी घ्यायचं स्प्रेयर. ओके, स्प्रेयर. सो स्प्रेयर आर द मोस्ट कॉमनली यूज इन द पेस्टिसाइड ॲप्लिकेशन. ओके, पेस्टिसाइड ॲप्लिकेशन मुख्यतः किंवा काहीतरी की लार्ज अमाऊंटमध्ये काहीतरी आपल्याला याचा ॲप्लिकेशन जो ना तो काहीतरी की पाहायला मिळतो. ठीक आहे. स्प्रेयर कंटेनर इज कॉल्ड टँक. ओके, कंटेनर इज कॉल्ड टँक बट इन डस्टर इट इज कॉल्ड ॲज द हूपर. ओके, इट इज कॉल्ड हूपर. त्याच्यानंतर कंटेनर म्हणजे काहीतरी की बेसिकली जो टँक असतो पाठीवरती तो. ठीक आहे. त्याच्यानंतर हायड्रोलिक स्प्रेयर. ओके, हायड्रोलिक स्प्रेयर टू डिस्चार्ज द स्प्रे लिक्विड इट इज अ डायरेक्टली प्रेशर. ओके, प्रेशर थ्रू प्लंजर or the piston. Okay, plunger or the piston. Then compress air pneumatic sprayer. हायड्रोलिक स्प्रेयर म्हणजे काहीतरी अगेन तेच थोडासा इथं काहीतरी की एक पंप असतो त्या पंपनी काहीतरीकडं प्रेशर जे असतं ते क्रिएट केलं जातं. कंप्रेसर एअर अगेन तेच मोटर जी असते ती काहीतरी की बेसिकली एअर असते ती कंप्रेस करते आणि ते टँकमध्ये काहीतरीकडे सप्लाय करत असते. ओके, टू डिस्चार्ज स्प्रे लिक्विड लेअर ऑफ एअर. Okay, layer of air is compressed through the plunger which is a turn pressure the sprayer liquid. Okay, the sprayer liquid. इथे बेसिकली काहीतरी इकडे लिक्विड असतो त्याच्यावरती इथे काय केलं जातं एक प्रकारचं काहीतरी की प्रेशर जे असतं ते क्रिएट केलं जातं त्या मोटरद्वारे आणि नंतर काहीतरी त्याला सप्रेस केलं जातं आणि नंतर पुढे इथे काहीतरी की बेसिकली त्या ह्याच्यामधून काय म्हणून आपण त्याला काहीतरी की स्प्रेचा जो पोटचा जो थ्रोटल असतो त्याच्यातून काहीतरी की बेसिकली जी ही असते काय म्हणून आपण लिक्विड किंवा काहीतरी की जो स्प्रे असतो तो बाहेर पडत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर एअर ब्लास्ट स्प्रेयर ऑर ब्लोअर्स. ओके, 4 नंबरचा एअर ब्लास्ट काहीतरी की स्प्रेयर किंवा काहीतरी घ्यायचं ब्लोअर्स टू डिस्चार्ज द स्प्रे लिक्विड आणि एअर ब्लास्ट इज प्रोड्यूस थ्रू ए प्लंजर ऑर अ ब्लोअर फॅन विच atomises द स्प्रे लिक्विड आणि कॅरी इट अलॉंग विथ द टार्गेट. ओके, कॅरी इट अलॉंग विथ द टार्गेट्स. ठीक आहे. ह्याच्यामध्ये बेसिकली काहीतरी की लिक्विड अगेन स्प्रे लिक्विड असतं ते काहीतरी की बेसिकली इकडं एअर ब्लास्टद्वारे काय केलं जातं तिकडं यूज हे केलं जातं स्प्रेड केलं जातं किंवा काहीतरी तिकडं अप्लाय केलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर इसेन्शियल पार्ट ऑफ द स्प्रेअरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो टँक असतो, पंप असतो, नोझल असतो. ठीक आहे. नोझल म्हणजे काहीतरी की बेसिकली तिथं पुढं एक अशा पुढे दांडी एक आलेली असते आणि इथे एक छोटासा पाईप असतो इथं माउथ असतो आणि इथून बेसिकली काहीतरी की जे फवारे असते ती किंवा काहीतरी की लिक्विड असते ते बाहेर येतं त्याला नोझल म्हणतात. देन ॲगिटेटर इथे बेसिकली काहीतरी की हँडचे इथे ॲगिटेटर असतो त्याच्याद्वारे बेसिकली काहीतरी की स्प्रेचा जो हे असेल आपण काय म्हणू आपण त्याला जो एरिया असेल तो काहीतरी इकडं आपण वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो. प्रेशर चेंबर प्रेशर गेज असेल, हौज असेल आणि काहीतरी की स्प्रे लॅन्स असतील. सो हे इम्पॉर्टंट काहीतरी की स्प्रेचे कंपोनंट असतात. नोझल आपल्याला माहीत आहे इट ॲटोमाइज लिक्विड इन टू ड्रॉपलेट्स अँड डिस्पर्स द ड्रॉपलेट इन अ specific pattern. Okay, specific pattern and provide hydraulic momentum. Okay, provide hydraulic momentum. नोझल जो असतो तो बेसिकली आपल्या इथं पाहायला मिळतो. ओके, आणि याची बेसिकली काहीतरी की जी ही असते काय म्हणून आपण त्याला बेसिकली तिथे सेटिंग त्या सेटिंगने काहीतरी की बेसिकली आपण तिकडं जो लिक्विड असेल त्याचा काहीतरी की बेसिकली जो फॉर्मेशन असतो कशामध्ये ड्रॉपमध्ये किंवा काहीतरी स्प्रेमध्ये तो आपण तिथे चेंज करू शकतो या नोझलमुळे. ठीक आहे. सो मे बी कधी ना कधी तुम्ही बघितलेलं असेल हेअर कटिंग सलूनमध्ये आपण बघतो हँड जो पंप असतो त्याचा पुढचा जो काहीतरी छोटासा नोझल असतो तो जर आपण थोडासा काहीतरी इकडं मूव्ह केला एका साईडला क्लॉकवाईज किंवा काहीतरी की अँटी क्लॉकवाईज सो वॉटरचा काहीतरी की बेसिकली जो फ्लो असतो त्याचा काहीतरी की पॅटर्न जो असतो त्याचा चेंज होत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे टाईप ऑफ काहीतरी की नोझल्स. ठीक आहे. टाईप ऑफ नोझल
इथं पहिला मिळतो आपल्याला फॅन किंवा काहीतरी की फ्लॅट कोन टाईप. ओके, फॅन किंवा काहीतरी की फ्लॅट कोन टाईप. सो इट प्रोड्यूस medium size droplets. Okay, medium size droplet and giving even and uniform coverage. Okay, giving even and uniform coverage, and the spray angle is a narrow to medium. Okay, spray angle is a narrow to medium. Okay, and it is a use for the herbicide spray. Okay, it is used for the herbicide or suitable for the herbicide spray. फ्लॅट किंवा काहीतरी की तिकडे आपण त्याला म्हणू देतं थोडासा फॅन टाईप काहीतरी की बेसिकली नोझल असतो, आणि ड्रॉपलेट्स असतात ते काहीतरी काय मीडियम साईजचे असतात. ठीक आहे, कशामध्ये फॅन किंवा काहीतरी की फ्लॅट कोन टाईप नोझलमध्ये. आणि हर्बिसाइड काहीतरी की आपण तिकडे बघितले होते जे तणनाशक. ओके, डिफरंट काहीतरी की बेसिकली जे हे असतात काय आपण तिथे बघितले होते हर्बिसाइड्स किंवा काहीतरी की तिकडे आपण त्यांना हे म्हणतो तण. ओके, जे अनावश्यक काहीतरी की बेसिकली इकडं झाडं उगवलेले असतात, वीड्स, यांच्या अगेन्स्ट काहीतरी की यूज केला जातो, त्याला हर्बिसाइड्स म्हणतात. ओके, त्याच्यानंतर आहे कोन और शुएल टाइप नोजल. ओके, सो इट प्रोड्यूस फाइनर ड्रॉपलेट्स. The spray penetrate better into the foliage, and in such pattern spray angle is narrow to medium. Okay, narrow to medium, and it is suitable for the insecticides spray. Okay, suitable for insecticides spray. कोन किंवा काहीतरी की शुएल म्हणजे साधारणतः अशा टाईपचं काहीतरी की हा नोझल असतो, आणि इथून काहीतरी की बेसिकली ड्रॉपलेट्स असतात ते बाहेर पडत असतात. ठीक आहे, आता याच्यामध्ये काहीतरी की जे ड्रॉपलेट्स असतात ते कसे असतात एकदम फाईन असतात. अगेन तेच एअरसोलमध्ये काहीतरी की जो पंप असतो त्याच्यामध्ये आपण बघू शकतो एकदम फाईन असे पार्टिकल काहीतरी की बाहेर पडतात, आणि एरिया जो असतो काहीतरी की तिकडे वेट होतो, इवन काहीतरी की आपण त्याला फील करत नाही तरी पण एवढे काहीतरी की छोटे स्मॉल किंवा काहीतरी की सूक्ष्म असे वॉटर ड्रॉपलेट्स असतात त्याच्यापासून काहीतरी की बनतात. आणि अगेन इम्पॉर्टंट थिंग म्हणजे काहीतरी त्याचा यूज जो असतो तो कशासाठी असतो तर काहीतरी त्याचं इन्सेक्टिसाईडसाठी. आणि इथे अशा साईजचे काहीतरी की ड्रॉपलेट्स काय यूज केले जातात तर त्याच्यामुळे काय होतं जे फोलीज असतात म्हणजे पानाचा काहीतरी की जो वरचा काहीतरी की तिकडं किंवा एक्सपोज असा असणारा काहीतरी की जो एरिया असतो त्या ठिकाणी काहीतरी की जे पेस्टिसाइड्स असतात ते पडावे, आणि किंवा काहीतरी की इन्सेक्टिसाइड्स इन्सेक्टिसाइड्स असतील ते काहीतरी की सहजपणे तिथे काहीतरी की डीप पेनिट्रेटेड होते, आणि त्यांचा इम्पॅक्ट असेल तो काहीतरी तिकडे थोडासा व्यवस्थित होईल. ओके, त्याच्यानंतर थर्ड वन आहे ते म्हणजे फ्लड जेट पॅटर्न. ओके, फ्लड जेट पॅटर्न. सो इट प्रोड्यूस कोर्स ड्रॉपलेट. ओके, कोर्स ड्रॉपलेट. ठीक आहे, इट प्रोड्यूस कोर्स ड्रॉपलेट गिविंग wider coverage. Okay, giving wider coverage. A spray angle is a wide and suitable for the herbicide spray. Okay, suitable for herbicide spray. इथे मध्ये नोझलचं काहीतरी की बेसिकली जो हे असेल काय म्हणून आपण त्याला एरिया तो थोडासा काहीतरी काय मोठा ठेवलेला असतो, त्याला फ्लड जेट पॅटर्न काहीतरी की म्हटलं जातं. म्हणजेच काहीतरी की ड्रॉपलेट्स असतात ते फाईनच असतात, मात्र काहीतरी की एरिया जो असतो तो कसा असतो थोडासा लार्ज असतो. ठीक आहे, आणि अगेन सुटेबल काहीतरी की बेसिकली हर्बिसाइड्स स्प्रे. त्याच्यानंतर आहे ओपन ऑपरेटेड काहीतरी की बेसिकली हँड ऑपरेटेड काहीतरी की बेसिकली स्प्रेयर्स. ठीक आहे, हँड ऑपरेटेड काहीतरी की बेसिकली स्प्रेयर्स. इथं आपण काहीतरी की त्याच्या संदर्भात थोडीशी इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. टाईप ऑफ नोझल्स असतील किंवा काहीतरी की मग तिकडे पॉवर ऑपरेटेड काहीतरी की डस्टर्स, आणि त्याच्यामध्ये आपण स्प्रेयर बघितलं, आणि त्याच्या अगोदर आपण इकडे काय बघितलं डस्टर, त्याच्यामध्ये काहीतरी की हँड ऑपरेटेड आहे किंवा काहीतरी की हँड डस्टर आपण इकडे बघितलं. ठीक आहे, इथं आहे ते म्हणजे काहीतरी की हँड ऑपरेटेड स्प्रेयर्स. ओके, हँड ऑपरेटेड स्प्रेयर्स. हाताद्वारे काहीतरी की किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणायचं मानवी ऊर्जेद्वारे काहीतरी तिकडं प्रेशर जो असतो तो काहीतरी की क्रिएट केला जातो. त्या पर्टिक्युलर काहीतरी की तिथे मशीन जे असेल त्याला काहीतरी की ऑपरेट करून किंवा त्याच्यावरती काहीतरी की जे बल असेल ते काहीतरी इकडं अप्लाय करून. ओके, इथे पहिला पाहायला मिळतो तो म्हणजे काहीतरी घ्यायचं हायड्रॉलिक एनर्जी स्प्रेयर. राईट, हायड्रॉलिक एनर्जी स्प्रेयर. साइज ऑफ द ड्रॉपलेट इज मोस्टली 300 to 400 स्क्वेअर.
such sprayer are a high volume, high pressure sprayer and are suitable for the complete coverage of both ground as well as the field crop. Okay, ground as well as the field crop. इथे बेसिकली हायड्रोलिक एनर्जी किंवा काहीतरी हायड्रोलिक स्प्रेयर काय असतो, सो आपण काहीतरी की मगाशी बघितलेलं होतं, एक टँक असतो आणि त्या टँकला काहीतरी बेसिकली इकडे पिस्टन जो असतो तो काहीतरी ॲड केला गेलेला असतो आणि या पिस्टनमुळे तिथे टँकमध्ये काहीतरी तिकडं एअर प्रेशर जे असतं ते काहीतरी की क्रिएट केलं जातं. मात्र पिस्टन मूव्ह करायला काय केलं जात असतं, तिथं हाताची काहीतरी बेसिकली तिथं शक्ती जी असते किंवा हाताचा वापर आपल्याला काहीतरी करावा लागतो आणि एक जो शाफ्ट असतो तो शाफ्ट काहीतरी की आपण वर खाली जर केला तर त्याच्यानुसार काहीतरी किंवा त्याच्यामुळे पिस्टन जो असतो तो काहीतरी की मूव्ह होतो आणि प्रेशर जे असतं ते काहीतरी की तिकडं क्रिएट केला जातो. हँडपंप आपण इथे बघू शकतो, जे टायरमध्ये काहीतरी की आपण हवा भरताना यूज केलेला असतो तो किंवा काहीतरी त्या प्रकारचा. ठीक आहे, इथे याच्यामध्ये पण काहीतरी की आपल्याला एक्झाम्पल किंवा सब पॉईंट इथे पाहायला मिळतात. ओके, बकेट पंप स्प्रेयर. ओके, बकेट्स पंप स्प्रेयर सुटेबल फॉर स्प्रेइंग श्रूब्स अँड द लो क्रॉप्स, व्हेजिटेबल किंवा काहीतरी नर्सरीमध्ये याचा असतो तो वापर केला जात असतो. ओके, बकेट काहीतरी की पंप स्प्रेयर, छोट्या साईडचं काहीतरी की बकेट असतं त्याच्यावरती काहीतरी की तिकडं पंप स्प्रेयर असतो तो काहीतरी की ॲड केलेला असतो. त्याच्यानंतर आहे तो म्हणजे काहीतरी घ्यायचा स्टिरअप. ओके, पंप स्प्रेयर. So it gives a satisfactory performance and generate pressure up to 4 kg centimeter. ठीक आहे, स्टिरअप स्प्रेयर. त्याच्यानंतर आहे knapsack. ओके, knapsack sprayer. So it is suitable for hilly and the muddy terrains where the use of large or the power sprayer is not possible. Okay, त्याच्यानंतर आहे rocking sprayer. It gives pressure up to 14 to 18 kg centimeter and it is used for the spraying all plants like the coconut and the sugarcane etc. And it is a gives uniform spraying at a sufficient pressure. Then foot pedal किंवा काहीतरी की तिकडे pedal pump sprayer. It is suitable for spraying tree, orchids and also crops on a medium size farms and it is generates pressure up to 50 kg centimeter. Okay. त्याच्यानंतर पुढे आहेत ते म्हणजे काहीतरी घ्यायचं बायोलॉजिकल काहीतरी कंट्रोल मेजर्स. ओके, बायोलॉजिकल कंट्रोल मेजर्स. बायोलॉजिकल कंट्रोल मेजर्स म्हणजे काहीतरी की बेसिकली अगेन तेच जे काही बॅक्टेरियाज असतील, काही तिथे काहीतरी की प्रोटोझोआज असतील. ओके, यांचं ॲप्लिकेशन काहीतरी की बेसिकली आपण तिथे अगेन्स्ट दी काहीतरी की पेस्टिसाईड काहीतरी इकडे पेस्टिसाईड तिथे करू शकतो. ठीक आहे, जे तिथे बॅक्टेरिया आहेत किंवा प्रोटोझोआ आहेत त्यांचं ॲप्लिकेशन जो आहे तो आपण तिथं अगेन्स्ट दी काहीतरी इकडे इन्सेक्टिसाइड्स किंवा पेस्टिसाईडसाठी काहीतरी काही करू शकतो. हे जे काही एजंट्स असतात त्यांना काहीतरी इकडे ॲज अ बायोलॉजिकल कंट्रोल मेजर किंवा एजंट्स म्हणून काहीतरी की ओळखलं जातं. ओके, सो यूज ऑफ प्रेडिएटर्स, पॅरासाइट्स, मीट्स, फंगी और एनी अदर ऑर्गॅनिझम टू कंट्रोल different type of pest is called as the biological control measures. Okay, is called as the biological control measures. कोणत्याही प्रकारचे प्रेडेटर्स असतील, पॅरासाइट्स असतील, मिस्ट असतील किंवा काहीतरी की फंगी असतील किंवा अदर काहीतरी तिकडे ऑर्गॅनिझम्स असतील, यांचं ॲप्लिकेशन आपण कशासाठी करतो, ॲज अ पेस्टसाठी किंवा पेस्ट कंट्रोलसाठी. यालाच काय म्हणलं जातं, बायोलॉजिकल कंट्रोल मेजर्स किंवा काहीतरी की बायोलॉजिकल काहीतरी कंट्रोल एजंट्स. ठीक आहे, पॅरासिटोड, प्रेडिएटर्स किंवा काहीतरी की मायक्रो ऑर्गॅनिझम आर यूज्ड इन नॅचरल एनिमीज. ओके, नॅचरल एनिमी टू कंट्रोल द इन्सेक्ट पेस्ट. ओके, टू कंट्रोल इन्सेक्ट पेस्ट. मग याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी की पॅरासिटोड. ओके, पॅरासिटोड वेन एन इन्सेक्ट इज इटसेल्फ बाय पॅरासाइट्स. ओके, इन्सेक्ट स्वतःच काहीतरी ॲज अ पॅरासाइट्स असतो अँड देन इट इज अ कॉल्ड ॲज अ पॅरासिटोड. ओके, पॅरासिटोड म्हणजे काय बेसिकली हे स्वतः काही इम्पॉर्टंट असणारे काहीतरी की बेसिकली इन्सेक्ट असतात ते कोण असतात, ॲज अ पॅरासाइट्स असतात. म्हणजे दुसऱ्याच्या काहीतरी की बेसिकली तिकडे लाईफवरती किंवा काहीतरी की न्यूट्रिशन्सवरती हे स्वतः काय करत असतात, जगत असतात. राईट, सो असे जे बेसिकली काहीतरी की पॅरासाइट्स असतात जे स्वतः काहीतरी की ॲज अ इन्सेक्ट्स आहेत त्यांना काय म्हणलं जातं, ॲज येतं पॅरिस्टोटोड. ओके, पॅरिस्टोटोड. सो एक्झाम्पल काहीतरी की आपण इकडे बघू शकतो, एक पॅरिस्टोड और ट्रिकोग्रोमा सेलिनोस. ओके, सेलिनोस and the T
कंट्रोल द टिश्यू borer of sugarcane and the rice. Okay, to control the tissue borer of sugarcane आणि काहीतरी तिकडे बेसिकली राईस. ठीक आहे. सो हे बेसिकली काहीतरी की स्वतः पॅरासाइट्स आहेत दोन्ही पण. ओके, मात्र ह्यांचा काहीतरी की उपयोग जो असतो तो काहीतरी की जे बोरर्स असतात शुगरकेन आणि काहीतरी की बेसिकली राईस यांच्यावरती व्हाईट कलरचं काहीतरी की बेसिकली एक इन्सेक्ट्स काहीतरी की बेसिकली तिकडं किंवा काय म्हणून आपण त्याला पॅरासाइट्स हे काय करतात इफेक्ट करतात त्यांच्या प्रोडक्शनला. ओके, शुगरच्या काहीतरी की शुगरकेनच्या प्रोडक्शनला किंवा काहीतरी की राईसच्या प्रोडक्शनला. सो तिथे काय करायचं बेसिकली हा पॅरासिटाईड जे काहीतरी की आहेत हे दोन. ओके, यांना काय करायचं आपण तिकडे अप्लाय करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पॅरासाइट्स. ओके, पॅरासाइट्स अटॅक्स ऑन द पॅथोजेन्स इन्सेक्ट्स. ओके, पॅथोजेन्स इन्सेक्ट्स. अगेन काही पॅरासाइट्स असतात ते काय करतात तिकडं तिथे पॅथोजेनेसिस काहीतरी की बेसिकली जे इन्सेक्ट्स असतात त्यांच्यावरती काय करतात तिकडं अटॅक करतात. आता पॅथोजेनेसिसमध्ये काहीतरी की आपण त्याला म्हणतो शेवाळ वगैरे असेल किंवा दुसऱ्या टाईपचं जर झालं तर इथं आपण शुगरकेनचं काहीतरी एक्झाम्पल घेऊ शकतो. तो शुगरकेनवरती काहीतरी की व्हाईट कलरचं कधी ना कधीतरी तुम्ही ते बघितलंच असेल ना, त्या टाईपचं काहीतरी की बेसिकली इकडं रोग येतो, त्याला चिकटा असं मराठी भाषेत काहीतरी की म्हणलं जातं. सो त्यासाठी काहीतरी की पॅरासाइट्स असतात ते आपण तिथे यूज करू शकतो. त्याच्यानंतर आहे प्रिडेटर्स. ओके, प्रिडेटर्स who hunts or kill other organisms for food is called as the predators. ओके, असे काही बेसिकली काहीतरी तिकडं आपण त्याला म्हणू देतो ऑर्गॅनिझम्स असतात ते काय करतात अदर्सला तिथे किल करतात त्यांच्या काहीतरी फूडसाठी. ओके, त्यांना काय म्हणलं जातं ॲज अ प्रेडेटर्स. सो इथं आपण काहीतरी की बघू शकतो वॅडिलिया बेटल. ओके, वॅडिलिया बेटल who control the cottony cuisine scala. ओके, कॉटनी क्युजिन स्केला. किंवा मग इथं काहीतरी की आपण बघू शकतो लँटाना बग वॉज सक्सेसफुली कंट्रोल द लँटाना कॅमेरा. ओके, लँटाना कॅमेरा. आता इथं काहीतरी की वॅडिलिया बिटल आहे तो किड असतो एक प्रकारचा. याला आपण काहीतरी की बेसिकली तिकडं कॉटनी काहीतरी की क्युजिन स्केला जो आहे ना त्याच्या काहीतरी अगेन्स्ट यूज करतो. एक टाईपची अळी असते जे कॉटनवरती काहीतरी की बेसिकली आपल्याला पाहिजे मिळतं. ओके, सो ह्यांना खाणारे कोण असतात बेसिकली येतं वॅडिला काहीतरी की बेटल असतात. आणि अगेन इम्पॉर्टंट काहीतरी की लँटेना बग. लँटेना बग कशासाठी यूज केला जातो हा लँटेना कॅमेरा. आपण लास्ट टाईमला तुम्हाला काहीतरी की बघितलं होतं आपण हे की एक काहीतरी तिकडं आपण म्हणू त्याला उपद्रवी असे असणारे काहीतरी वनस्पती. आणि गावी कधी ना कधीतरी तुम्ही डेफिनेटली काहीतरी केला बघितलेलं असेल. काळ्या आकाराचे असे काहीतरी की तिला फ्रूट्स छोटे छोटे असे म्हणी लागतात त्याला. ओके, कांगुणे वगैरे असं त्याला म्हणतात. राईट, असं असतं की तशी हिरवी दांडी असते आणि पुढे काहीतरी की काळ्या आकाराचे असे छोटे छोटे गोल असे काहीतरी की तिकडं बिया जे असतात ते काहीतरी की बनलेले असतात. स्वीट अशी काहीतरी की त्याची बेसिकली टेस्ट असते. ओके, आणि सोबतच काहीतरी की फुलं सेम अशी एक दांडी असते आणि वरती अशा हे काहीतरी की आपण त्याला म्हणू हे असतात ओपन असे असणारे काहीतरी किंवा पोर्स असे असणारे दांडे असतात आणि ते वरती अशी त्याला फुलं असतात. ओके, लाल पिवळ्या अशा कलरची काहीतरी की ती फुलं बनलेली असतात. ठीक आहे, त्याला बेसिकली काहीतरी की लँटाना कॅमेरा म्हणतात. आता इथं लोकल लँग्वेजमध्ये त्याला काहीतरी की डिफरंट ठिकाणी काहीतरी की डिफरंट नावाने ओळखलं जातं. घाणेरी म्हणून काहीतरी कसं त्याचा मोस्ट ऑफ काहीतरी की प्रोनाऊन्सिएशन बऱ्याच ठिकाणी केलं जातं लँटेना कॅमेरा. सो ह्या लँटेना कॅमेराला कंट्रोल करायला जातं. लँटेना बग आहे ते काहीतरी इकडं एक इम्पॉर्टंट असं काहीतरी की आपण त्याला म्हणून बायोलॉजिकल कंट्रोल मेजर्स आहेत. पानं जे असतात बेसिकली लँटेना कॅमेराची हे काय केलं जातं ह्या बगकडून तिकडे हिट केले जातात. त्याच्यामुळे काय होतं बेसिकली त्यांना तिथं फोटोसिंथेसिस असेल तो कमी होतो आणि फर्दर त्यांची काहीतरी तिकडं जी हे असेल एक्सपान्शन असेल ते इथं स्टॉप होऊन जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे तिथं मायक्रोबल्स किंवा काहीतरी की पॅथोजेन्स. ओके, मायक्रोबल्स किंवा काहीतरी घ्यायचं पॅथोजेन्स. इथे द मायक्रो ऑर्गॅनिझम लाईक बॅक्टेरिया व्हायरस रिक्टिसाइड्स त्याच्यानंतर प्रोटोजोआ निमेटोड्स किंवा काहीतरी की फंगी हॅव द कॅपॅसिटी टू कंट्रोल ऑर्गॅनिझम्स. ओके, हॅव कॅपॅसिटी टू कंट्रोल ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे. पॅथोजेन्समध्ये काहीतरी की बेसिकली हे मायक्रो एकदम काहीतरी की लहान आकाराचे असणारे काहीतरी की आपल्याला तिथं सूक्ष्मजीव पाहायला मिळतात. मग त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असेल व्हायरस असेल किंवा मग काहीतरी की प्रोटोजोआ असेल. ओके, इव्हन फंगी पण काहीतरी की त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते जी काय करते बेसिकली इथं जे अननेसेसरी असणारे काहीतरी की जिकडे इन्सेक्टिसाइड्स असतात किंवा तिथे वीड्स असतात त्यांना कंट्रोल करायला मदत करतात. ठीक आहे, म्हणजे पुढच्या याच्यामध्ये आपण तिथे बघूया.
तर इम्पॉर्टंट काहीतरी कसं पहिलं एक्झाम्पल आहे ते म्हणजे काहीतरी इकडे बॅसिलियस थ्रेंजिसस. ओके, बॅसिलियस थ्रेंजिसस. दिस इज अ टाईप ऑफ अ बॅक्टेरिया. ओके, वन टाईप ऑफ अ बॅक्टेरिया, एक प्रकारचं काहीतरी की बेसिली इकडं हा काय म्हणून आपण तिकडं बॅक्टेरिया आहे. ओके, जीवाणू इफेक्टिव्ह अगेन्स्ट द मेनी लिपिडो पेट्रॉस लार्वा लाईक द कॅबेज वर्म किंवा काहीतरी तिकडे ॲज अ पॅक्टिनोफोरा गॅसेपेला असेल किंवा काहीतरी मग तिकडे बेसिकली शुगर केन काहीतरी तिकडे स्टीम बोरर असेल. ओके, यांच्या अगेन्स्ट काहीतरी की बेसिकली एक काय म्हणू आपण त्याला सक्सेसफुली काहीतरी तिकडं यूज केलं गेलेलं काहीतरी की बेसिकली हा बॅक्टेरिया आहे. कॅबेजचे बेसिकली काहीतरी तिकडे ते वर्म्स असतील. ओके, फ्लावरवरती काहीतरी आपल्याला किंवा काहीतरी तिकडे असं कोबीवरती पाहायला मिळतात. त्यांना काहीतरी इकडं ते ईट केलं जातं या काहीतरी की बेसिकली वर्म्सद्वारे. किंवा काहीतरी मग शुगर केन काहीतरी की स्टीम बोरर असेल त्यांना पण काहीतरी की किंवा सॉरी हा जो असतो तो काहीतरी की शुगर केनला ईट करत असतो. यांच्या अगेन्स्ट बॅसिलियस काहीतरी की थ्रेंजिसस हा जो बॅक्टेरिया ना तो सक्सेसफुली काहीतरी की यूज केला गेलेला आहे किंवा काहीतरी की यूज केला जात आहे. राईट, त्याच्यानंतर NPV न्यूक्लिअर पॉलीड्रोसेस व्हायरस have the effective control over the Spadidopetra lutera and the Helicavipera armigera. Okay, armigera. इथं Helicoprepara काहीतरी की बेसिकली ॲग्रिगेर असेल आणि काहीतरी की सोबत इकडं स्पोडेडोपेट्रा ल्युटेरा असेल की बेसिकली काहीतरी की अगेन काय म्हणू आपण तिकडं इम्पॉर्टंट असे काहीतरी की इन्सेक्टिसाइड्स. तर यांच्या अगेन्स्ट काहीतरी इकडं न्यूक्लिअर पॉलीहायड्रेट्स काहीतरी की व्हायरसेस आहे ना त्याचं काहीतरी की अगेन तिकडं सक्सेसफुली यूज केला जातो किंवा त्यांना काहीतरी की कंट्रोल करण्यासाठी त्याचा काहीतरी की तिकडं वापर केला जात आहे. ठीक आहे, पुढे बायोलॉजिकल काहीतरी की एजंट्स आणि त्यांचं काहीतरी की यूज स्पेस मॅनेजमेंटसाठी. ओके, स्पेस मॅनेजमेंटसाठी. सो इथे एका साईडला काहीतरी की बायो एजंट्स आपल्याला पाहायला मिळतात. मग ते काहीतरी त्याचं पॅरास्टोटाइट्स असतील किंवा काहीतरी मग पॅरासाइट्स असतील. आणि इथे कंट्रोल्स पर्टिक्युलर काहीतरी इकडं क्रॉप किंवा काहीतरी इकडे एरियासाठी काहीतरी की कसे केले जातात ते थोडंसं आपल्या इथं पाहिजे. राईट, सो पहिला पॅरासाइट्स किंवा काहीतरी इकडं पॅरिस्टोसाइट्स. इथे पहिला आहे तो म्हणजे काहीतरी घ्यायचा लिपिटोमॅस्टिक्स. ओके, लिपिटोमॅस्टिक्स डिक्टो. ओके, डॅक्टोलोपी. ओके, डॅक्टोलोपी. सो इट इज अ कॉमन मिलीबग यांच्यासाठी काहीतरी की बेसिकली यूज केला जातो. त्याच्यानंतर आहे इकडे काहीतरी की बेसिकली ॲपॅन्टिलिस प्लोबिस. ओके, ॲपॅन्टिलिस प्लोबिस अगेन्स्ट दी शुगर केन स्टीम बोरर. ओके, शुगर केन स्टीम बोरर. त्याच्यानंतर आहे ॲपॅन्टिलिस सेब्युडियन्स. ओके, पोटॅटो ट्युबर काहीतरी की मूड्स असेल याच्यासाठी बेसिकली यूज केला जातो. त्याच्यानंतर आहे तिकडे काहीतरी की ॲक्लिनिस माली हुली अफेड. ओके, हुली अफेड याच्या अगेन्स्ट काहीतरी किंवा काहीतरी की ह्याला कंट्रोल करण्यासाठी यूज केला जातो. त्याच्यानंतर आहे इथं पपिल पॅरासाइट्स. इथं दोन इम्पॉर्टंट काहीतरी आपल्याला पाहायला मिळतात. पहिला आहे ए म्हणजे काहीतरी की आयसोटिमा जेवेनिसेस. ओके, आयसोटिमा जेवेनिसेस. आणि दुसरा आहे तो म्हणजे काहीतरी की एनक्रॅसिस किंवा काहीतरी की एनक्रिसिया प्रिंकोसियास. ओके, प्रिंकोसियास. नाही तर पहिला काहीतरी की आयसोटिमा असेल तो काहीतरी की शुगर केन टॉप बोररसाठी काहीतरी यूज केला जातो आणि दुसरा असेल तो काहीतरी त्याचं सॅन जोस काहीतरी की स्केलसाठी यूज केला जातो. त्याच्यानंतर लार्वा पॅरासाइट्स आहेत ते देखील काहीतरी काहीतरी यूज केले जातात. ओके, इथे मगाशीच काहीतरी की आपण एक्झाम्पलवरती टाकलेलं होतं. ओके, इथे हेलिकोपेरा आर्मिगेर असेल याच्यासाठी काहीतरी यूज केला जातो. ओके, ठीक आहे. पुढे बघूया आपण इकडं एक पॅरिस्टोटाइट. याच्यामध्ये आपण काहीतरी बघितलं होतं ट्रिचिग्रोमा सिलिनोस असेल आणि सोबतच काहीतरी टी जेपोसेम असेल. ओके, जपोनोसियम असेल. ते बेसिकली काहीतरी घ्यायचं टिश्यू बोरर इन अ शुगर केन. ओके,
शुगर केन अँड राईस काहीतरी की इकोसिस्टम, त्याच्या अगेन्स्ट काहीतरी की बेसिकली येते त्याला यूज केला होता. सो इथे पुढे काहीतरी की बरेचसे आपल्याला अजून एक्झाम्पल पाहायला मिळतात. ठीक आहे. सेकंड आहे तो काहीतरी काय प्रिडिएटर्स. हे होते बेसिकली काहीतरी की पॅरासिटाइड किंवा काहीतरी की पॅरासाइट्स. दुसरं म्हणजे काहीतरी की प्रिडिएटर्समध्ये. सो इथं प्रिडिएटर्समध्ये काहीतरी घ्यायचं ड्रेकिकोरस इंडिकस. ओके, ड्रेकिकोरस इंडिकस नावाचं काहीतरी की बेसिकली जो हे असेल बग्स असेल, हे एपाइड्स यांच्या अगेन्स्ट काहीतरी की बेसिकली यूज केला किंवा बेसिकली यांना कंट्रोल करण्यासाठी आपण त्यांचं यूज करू शकतो. त्याच्यानंतर इथं काहीतरी की ॲपिडिलियन असेल. ओके, ॲपिडिलियन असेल. द रिलीज लार्वा ॲट 2 larvae per plants during the peak activity of the cotton bollworms and the sunflower capitilium borers. ओके, कॅपिटिलियम बोरर्स हे बेसिकली काहीतरी की ॲपिडिलियन नावाचे काहीतरी की बेसिकली लार्वा असतात. ते साधारणतः काहीतरी तिकडे आपण त्याला म्हणू 2 larvae पर काहीतरी की बेसिकली प्लांट जर आपण तिथे सोडले तर यांच्या अगेन्स्ट म्हणजेच काहीतरी की बेसिकली हा कॉटन बोलवर्म्स असेल आणि काहीतरी की सनफ्लावर काहीतरी की कॅपिटिलियम असेल, यांच्या अगेन्स्ट काहीतरी आपण त्याचा जो वापर आहे तो तिथं करतो किंवा काहीतरी करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काहीतरी घ्यायचं बायो एजंट. दुसरं म्हणजे काहीतरी की बेसिकली तिथं पॅथोजेन्स किंवा काहीतरी की मायक्रोबायल एजंट्स. इथं आपण काहीतरी की प्रेडेटरचे 2 एक्झाम्पल बघितले. इथं आहे ते म्हणजे काहीतरी घ्यायचं मायक्रोबायल किंवा काहीतरी पॅथोजेन्स. याच्यामध्ये आपल्याला पहिला पाहायला मिळतो तो म्हणजे बॅक्टेरिया. आणि बॅक्टेरिया म्हणजे काहीतरी की दोन्ही पण आत्ताच काहीतरी की आपण इकडे बघितलेले होते. पहिला आहे तो म्हणजे काहीतरी की इथं बॅसिलियस थेरनजेनेसिस BT. ओके, इफेक्टिव्ह अगेन्स्ट द कॅटरपिलर ऑफ द मिनी लिपिडोपेट्रा. ओके, मिनी लिपिडोपेट्रा. मग इथे काहीतरी की हेच बुलवम असेल, कॉटनचं काहीतरी की बुलवम असेल किंवा काहीतरी की सनफ्लावरचं कॅटरपिलर बोरर असेल, यांच्या अगेन्स्ट काही तिकडे ते बेसिकली इफेक्टिव्हली यूज होतात. इव्हन काहीतरी तिकडे बेसिकली टोमॅटोवरती काहीतरी असणारे जे वम्स असतील त्यांच्या अगेन्स्ट पण काहीतरी याचा वापर तिथे केला गेलेला आहे किंवा केला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे पॅस्चरिया पेट्रन्स. ओके, पेट्रन्स. इट इज अ अँटीऑर्गॅनिस्टिक ऑफ अ प्लांट पॅरासिटिक नेमेटॉड्स. ओके, नेमेटॉड्स. सेकंड आहे मायक्रोबल किंवा काहीतरी पॅथोजेनमध्ये फंगी. ओके, फंगी बी. इथे मेटॉरॉझुयम ॲनिसोपेलिया. ओके, ॲनिसोपेलिया. याच्यामध्ये काहीतरी आपण बघू शकतो अप्लाइड ॲट अ ब्रीडिंग साईट ऑफ द रायनोसॉरस बीटल आफ्टर द प्री मान्सून रेन्स. ओके, आफ्टर द प्री मान्सून रेन्स अँड इन्सेक्ट्स प्रिलिया व्हाईट ग्रुप्स अँड द ॲफिड्स. ओके, अगेन्स्ट द ॲफिड्स. ही बेसिकली काहीतरी की फंगस आहे ते आपण काहीतरी इकडे बेसिकली यांच्या अगेन्स्ट. ठीक आहे. रायनोसॉरस बीटल असेल आणि काहीतरी की प्रिलिया नावाची काहीतरी की बेसिकली व्हाईट ग्रुप्स असेल, इन्सेक्ट काहीतरी की प्रिलिया असेल आणि काहीतरी की ॲफिड्स असेल, यांच्या अगेन्स्ट काय करू शकतो यूज करू शकतो. आणि त्यासोबतच काहीतरी इकडं पॅसिलोमायसस लिकुनस. ओके, लिकुनस या टाईपचे फंगस आहेत ते देखील काहीतरी इकडे ॲज अ अँटीऑर्गॅनिस्टिक ऑफ प्लांट पॅरासिटिक नेमेटॉड्स यांच्यासाठी काहीतरी आपण इकडं यूज करतो. ठीक आहे. अगेन सेम पॅथोजनमध्ये सी आहे तो म्हणजे काहीतरी घ्यायचं व्हायरस. आणि याच्या संदर्भात आपण एक्झाम्पल आत्ताच बघितलेलं होतं न्यूक्लिअर पॉलिहायड्रोसिस व्हायरस NPV. ओके, न्यूक्लिअर पॉलिहायड्रोसिस व्हायरसेस. ओके, हेलिओथिस. ठीक आहे. हेलिओथिस आणि काहीतरी इकडे बेसिकली स्पॉडोटेरा ल्युटेरा ऑफ पल्सेस. ओके, ऑफ पल्सेस यांच्या अगेन्स्ट काहीतरी की बेसिकली इकडं या व्हायरसचा काहीतरी यूज केला जातो. सोबतच इथं NPV हेलिकोप्रा आर्मिगेरा ऑन टोमॅटो ॲज वेल ॲज द पल्सेस. ओके, पल्सेस. इथे असणारे काहीतरी की बेसिकली जे नेमेटोड्स असेल किंवा इन्सेक्ट्स असतात त्यांच्यासाठी काहीतरी इकडे यूज केला जातो या व्हायरसचा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे मेजर पेस्ट्स ऑफ क्रॉप्स अँड देअर कंट्रोल मेजर्स. ओके, अँड देअर कंट्रोल काहीतरी की बेसिकली मेजर्स. हा थोडासा काहीतरी इम्पॉर्टंट असा काहीतरी टॉपिक आपल्या इथं पाहायला मिळतो. ओके, एका ठिकाणी काहीतरी की बेसिकली आपल्या इथं पेस्ट किंवा काहीतरी की क्रॉप पाहायला मिळतात.
सॉरी क्रॉप आणि काहीतरी की त्यांचे पेस्ट नेम असेल. इथे सायंटिफिक नेम त्याचा आपल्याला पाहायला मिळतात आणि इथं काहीतरी की केमिकल कंट्रोलर. ओके, केमिकल काहीतरी की कंट्रोलर आपल्या इथं पाहायला मिळतात. ओके, फॉर एक्झाम्पल काहीतरी इकडं येलो स्टीम ब्रोअर असेल, पेस्ट असते बेसिकली. ठीक आहे, तिचं काहीतरी की बेसिकली सायंटिफिक नेम आहे ते म्हणजे काहीतरी की वॉकर. ओके, वॉकर. स्कॅरी ओफेगा इनकर्टलस. ओके, इनकर्टलस असं बेसिकली काहीतरी सायंटिफिक नेम आहे आणि इथं काहीतरी की केमिकल यांच्या काहीतरी की अगेन्स्ट आपण कोणतं यूज करू शकतो. ओके, सो इथं कार्बोफ्युरॉन. ओके, कार्बोफ्युरॉन 3G डस्ट 20 kg काहीतरी की प्रति हेक्टर डस्टिंग और क्लोरोफायराइड्स 50% प्लस इथे सायपर मिथिरिन 5% ॲट द 700 to 800 मिली हेक्टर. इथे आपण काय करू शकतो, तिथं यूज करू शकतो. ठीक आहे, पुढे आहे तिकडं काहीतरी की बेसिकली राईस गॅल मिडेक. ओके, राईस गॅल मिडेक अगेन क्रॉप असते बेसिकली काहीतरी की राईस आणि राईस गॅल मिडेक काहीतरी तिकडं ती पेस्ट आहे. ओके, सायंटिफिक नेम इथं आपल्याला त्याचं पाहायला मिळते ते म्हणजे काहीतरी घ्यायचं पॅकॅडिपोलिसिस. ओके, पॅकॅडिपोलिसिस ओरायझिया. ओके, किंवा काहीतरी इकडं ओराझिलिया ओरेझेल. ओके, वुडन काहीतरी की मेझन असं म्हणून देखील काहीतरी की ओळखलं जातं. इथं आपण काहीतरी घ्यायचं इंडोसल्फेन. ओके, इंडोसल्फेन असेल काहीतरी की ॲड 1.2 लिटर प्रति हेक्टर काहीतरी इकडे यूज करू शकतो ॲज अ स्प्रे. किंवा कार्टेक्स हायड्रोक्लोराईड 5.7 काहीतरी इकडं kg प्रति हेक्टर काहीतरी यूज करू शकतो. ठीक आहे, किंवा वार असेल किंवा अभय असेल किंवा काहीतरी की महामय असेल किंवा काहीतरी इकडं दांतेवरी असेल, हे देखील काहीतरी की त्याचे बेस्ट एक्झाम्पल आपल्याला इथं पाहायला मिळतात. किंवा डिफरंट काहीतरी तिकडं आपल्याला प्रोडक्ट त्याचे काहीतरी पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आहे थर्ड वन, पेस्ट म्हणजे काहीतरी घ्यायचा ग्रीन लीफ फुफर. ओके, ग्रीन लीफ फुफर हिरवे काहीतरी की बेसिकली हे टोळ असतात. ठीक आहे, त्या प्रकारचे. इथे नेपो टिक्सोटेक्स नायग्रोपॅक्टस असं काहीतरी की बेसिकली त्याचं नाव आहे. एन विरिसेन्स असं देखील काहीतरी तिकडं त्याला ग्रीन लीफ फुफरला काहीतरी ओळखलं जातं. आता इथे बेसिकली काहीतरी की इकडं ग्रीन लीफ फुफर असेल, त्याच्यानंतर काहीतरी की व्हाईट बॅग प्लांट फुफर असेल, सोबतच काहीतरी की व्हाईट राईस लीफ फुफर असेल आणि ब्राऊन काहीतरी की लीन फुफर असेल. तर ह्या कलरवरून काहीतरी की बेसिकली हे जे टोळ असतात ना, यांची नावं आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतात. ठीक आहे, आणि यांचे काहीतरी इकडे सायंटिफिक नेम. सो ग्रीन लीफ फुफरचं आपण इकडं बघितलं. व्हाईट बॅग असेल त्याच्यासाठी काय दिलं गेलेलं नाव इथं ॲज अ सॅगोटेला काहीतरी की फ्रुसिफेरा. ओके, त्याच्यानंतर काहीतरी की व्हाईट राईस लीफ फुफर असेल, हा इथं काहीतरी की कोफेना स्पेक्टरा. आणि त्याच्यानंतर काहीतरी की ब्राऊन आहे तो म्हणजे ॲज अ निलपिरबेटा लुगुन. ओके, लुगन्स. ठीक आहे, आणि ह्या सगळ्याचाच काहीतरी अगेन्स्ट एक आपल्याला इथं पाहायला मिळतो थिमेट असेल. ओके, थिमेट असेल ॲट 1.3%. ओके, 100 ग्रॅम ऑफ सीड्स. ओके, 100 ग्रॅम्स ऑफ सीड्स. ठीक आहे, त्याच्यानंतर काहीतरी इकडं असेल तिथं इमिडोकॉल्पेट असेल. ओके, इमिडोकॉल्पेट असेल 75 to 100 ml प्रति हेक्टर काहीतरी इकडं स्प्रे असेल. प्लस इंडोसल्फेन असेल ते म्हणजे काहीतरी घ्यायचं 700 मिली हेक्टर. किंवा काहीतरी घ्यायचं कार्बोरल असेल 60 काहीतरी 600 to 700 काहीतरी की ml प्रति हेक्टर. और 1 liter ऑफ द क्लॉरीप्रोडिपोस. ओके, क्लॉरीपॉर्पेस. ओके, हे साधारणतः काहीतरी की आपण तिकडं 250 लिटर ऑफ वॉटरमध्ये काहीतरी तिकडे यूज करू शकतो प्रति काहीतरी इकडे हेक्टरसाठी. ठीक आहे, सो 1 2 3 4 5 इथं काहीतरी आपल्याला एक्झाम्पल पाहायला मिळतं त्याचं केमिकल कंट्रोल काहीतरी की मेजर्स अगेन्स्ट दिस टाईप ऑफ द फुपर्स. त्याच्यामध्ये ग्रीन व्हाईट, त्याच्यानंतर काहीतरी की व्हाईट राईस असेल आणि काहीतरी की ब्राऊन लीफ फुपर्स असेल, यांच्या अगेन्स्ट काहीतरी की आपण हे केमिकल मेजर जे आहे ते काहीतरी की यूज करू शकतो. ठीक आहे, पुढे राईस काहीतरी की ग्रास होपर असेल, त्याच्यानंतर काहीतरी की राईस लीफ रोलर असेल. तर पहिले इथं काहीतरी की बेसिकली राईस ग्रास होपर असेल. हेरिलो गॅल्फस. ओके, हेरिलो गॅल्फस बॅनिन. ओके,
हेरिलोगॅल्पस बॅनिन असे बेसिकली काहीतरी इकडं ग्रासहोपरचं काहीतरी की सायंटिफिक नेम आहे. आणि इथे काहीतरी आपण बघू शकतो केमिकल काहीतरी कंट्रोल मेजर्समध्ये हेप्टा क्लोर डस्ट, ओके, हेप्टाक्लोर डस्ट 25 kg प्रति हेक्टर और कार्बोरल 5% 25 kg पर हेक्टर, ओके, पर हेक्टर. इथे आपण काहीतरी की यूज करू शकतो राईस ग्रास होपरसाठी. त्याच्यानंतर आहे राईस लीफ रोलर, ओके, लीफ काहीतरी तिकडं रोलर. कॅन्पिलोकरेस्किस, ओके, कॅन्पिलोकरेसिस मॅडेनिलस, ओके, मॅडेनिलस. अगेन काहीतरी की बेसिकली सायंटिफिक नेम आहे हे राईस काहीतरी की तिकडं बेसिकली लीफ रोलरचा. ट्रिझोफोस इथे काहीतरी की तिकडं आपण वापरू शकतो 700 to काहीतरी की 800 ml प्रति हेक्टर, किंवा एंडोसल्फेन असेल तिकडं 1.2 लिटर प्रति हेक्टर असेल स्प्रेसाठी. मग काहीतरी की किंवा त्याच्या सोबतच काहीतरी तिकडं, किंवा दुसरा म्हणजे काहीतरी घ्यायचं कार्बोराईल असेल तो काहीतरी तिकडं 1 kg 2 पॉईंट काहीतरी तिकडं 1 kg 2.50 लिटरसाठी, ओके. त्याच्यानंतर राईस आर्मी वॉर्म, ओके, राईस आर्मी वॉर्म 9 नंबरचं काहीतरी की बेसिकली हा पेस्ट आहे, ओके, राईस आर्मी वॉर्म्स. याच्यामध्ये मॅथिमिना, ओके, मॅथिमिना सेपरेटा असं काहीतरी की बेसिकली इथं नाव त्याचं पाहायला मिळतं. वॉकर म्हणून काहीतरी देखील तिकडं ओळखलं जातं. क्लोरो पायरोफोस असेल, ओके, क्लोरोपायरोफोस असेल 1 पॉईंट काहीतरी की 5 लिटर प्रति हेक्टर काहीतरी की आपण तिकडं त्याचा स्प्रे करू शकतो. त्याच्यानंतर आहे तो म्हणजे काहीतरी घ्यायचं गुंदी बग, ओके, लेपिटोक्रोसिया अक्यूटा, ओके, लेपिटोक्रोसिया अक्यूटा. ट्यूनबर्ग असं देखील म्हणून देखील काहीतरी त्याला ओळखलं जातं, किंवा काहीतरी की थोनबर्ग, ओके, थोनबर्ग. इथे हेप्टाक्लोर असेल किंवा काहीतरी की मॅलोथिन असेल. डस्ट असेल ती बेसिकली काहीतरी की 25 kg प्रति हेक्टर डस्टिंगसाठी काहीतरी की आपण यूज करू शकतो. किंवा इथे कार्बोराईल असेल ते काहीतरी की बेसिकली 30 kg असं प्रति हेक्टर काहीतरी की यूज करू शकतो. ठीक आहे. पुढे आहे इथं काहीतरी की बेसिकली वीटवरती काहीतरी घेणारे इम्पॉर्टंट असे काहीतरी की बेसिकली तिकडं हे इन्सेक्टिसाइड्स किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिथं रोग असतात ते, किंवा पेस्ट. ओके, वीट इथे पहिला आहे तो म्हणजे काहीतरी घ्यायचं पिंक स्टीम बोरर, ओके, पिंक स्टीम काहीतरी तिकडं बोरर. सिसमिया, ओके, सिसमिया इन्फरन्स, ओके, सिसमिया इन्फरन्स. त्याला देखील काहीतरी घ्यायचं वॉकर असतं ते, ठीक आहे. पिंक स्टीम बोरर. घावावरती काहीतरी असणार हा पेस्ट इथं आपल्याला काहीतरी पाहायला मिळतो. अगेन एंडोसल्फेन असेल तो काहीतरी की 0.6 to 1 पॉईंट काहीतरी की लिटर असेल प्रति हेक्टर, किंवा इथे क्लोरोपायरोफोस असेल, राईट, 50%. आणि सोबतच काहीतरी इकडं सायपर मिथ्रिन असेल, ओके, साधारणतः काहीतरी की 700 to काहीतरी की 800 ml प्रति हेक्टर काहीतरी की आपण तिकडे यूज करू शकतो. त्याच्यानंतर आहे वीट टर्मिट्स, इथे ओडेंटोरिमस ओबुअस असं काहीतरी की बेसिकली त्याचं सायंटिफिक नेम आहे. आणि इथे आपण काहीतरी की कंट्रोल मेजरमध्ये केमिकल आहे ते क्लोरोफॉर्फिस इथे काहीतरी की आपण यूज करू शकतो 1.0 किंवा काहीतरी की 1.2 लिटर प्रति काहीतरी की बेसिकली हेक्टरसाठी. त्याच्यानंतर आहे तो म्हणजे काहीतरी की कटवॉर्म, ओके, कटवॉर्म. अगेन काहीतरी की वीटवरतीच असणारं काहीतरी की पेस्ट असतं आपल्याला तिथं पाहायला मिळतं, ओके. ॲग्रोटिस, ओके, ॲग्रोटिस एस्पोलॉन असं काहीतरी की बेसिकली त्याचं सायंटिफिक नेम आहे, राईट. मिथाईल पॅराथिनिन, ओके, मिथाईल पॅराथिनिन असेल बेसिकली काहीतरी की 200 ॲज अ डस्ट 20 to 25 kg काहीतरी घ्यायचं प्रति हेक्टर, किंवा मिथाईल हॅरोथिनॉन हे बेसिकली काहीतरी की साधारणतः 0.7 किंवा काहीतरी की 0.8 प्रति लिटर काहीतरी की हेक्टर तिथे आपण काहीतरी की यूज करू शकतो, राईट, वीटच्या संदर्भात. ओके. सेकंड आहे ते म्हणजे काहीतरी घ्यायचं सोरगम. साधारणतः आपण याला काय म्हणतो तिकडे ज्वारी, ओके, ज्वारीचे असं काहीतरी की पिकावरती असणारे इन्सेक्टिसाइड्स किंवा काहीतरी की पेस्ट.
फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला पाहायला मिळतो तो आहे सॉफ्टली. ठीक आहे, इथे सॉफ्टली. याच्यामध्ये आपण बघू शकतो ॲथ्रिगोना सॉकेटा. ओके, ॲथ्रिगोना सॉकेट. ठीक आहे, सायंटिफिक नेम आहे बेसिकली काय तर की या सॉफ्टली काय तर की बेसिकली इकडं पेस्टचा. आणि याच्यासाठी यूज रेजिस्टन्स व्हरायटी लाईक CO1 CHS1 किंवा रिलीज लार्वा पॅरास्टिटोड्स. ओके, पॅरास्टिटोड्स. आता काही वाहन असतात ज्वारीचे, म्हणजे काहीतरी की बेसिकली जे सीड्स असतात ना त्या काहीतरी याचे रेजिस्टन्स असतात. अशा प्रकारच्या काहीतरी की बेसिकली इकडे पेस्टसाठी ते इथं आपण काहीतरी की यूज करू शकतो. आणि याच्यामध्ये काहीतरी की आपण CO1 असेल किंवा काहीतरी की CSH1 असेल या टाईपच्या काहीतरी की वाहन जे असतील किंवा प्रजाती जे असतील बिया त्या काहीतरी की आपण ज्वारीच्या तिकडे यूज करू शकतो. किंवा इथे लार्वाचे आहेत ते काहीतरी की पेरिस्टोसाइडचे ते पण काहीतरी की यूज करू शकतो. याचे एक्झाम्पल आपल्या इथं काही पाहायला मिळतात. सेकंड आहे याच्यावरचा पेस्ट शोरगमवरचा, तो म्हणजे काहीतरी की शोरगम मिड्स. ओके, शोरगम मिड्स. सायंटिफिक नेम याचं आपल्या इथं पाहायला मिळते ते म्हणजे काहीतरी घ्यायचं कॉन्टेरेनिया. ओके, कॉन्टेरेनिया सॉर्गिकोला. ओके, सॉर्गिकोला. स्प्रेइंग ए कार्बोरल 25 kg प्रति हेक्टर और मेलाथोनिन किंवा काहीतरी की मेलाथीन 25 kg प्रति हेक्टर. ओके, याचा काहीतरी की आपण इकडे वापर करू शकतो. त्याच्यानंतर शोरगम नंतर इथे इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे काहीतरी घ्यायचं शुगर केन. ओके, शुगर केन. ऊसासाठी किंवा काहीतरी की ऊसावरती येणारे काहीतरी की इम्पॉर्टंट असे पेस्ट्स. शोरगम झाला. ठीक आहे, इथे कोणते कोणते पाहायला मिळतात. पहिला आहे तो काहीतरी घ्यायचं लीफ हुफर, त्याला प्राइल किंवा काहीतरी की फ्रेला असं देखील काहीतरी ओळखलं जातं. ओके, सो प्रायला पर्पुसला. ओके, पर्पुसला हे काहीतरी की बेसिकली सायंटिफिक नेम आहे तिथे फ्रेलाचं किंवा काहीतरी घ्यायचं लीफ हुफरचं. ओके. इथे एंडोसल्फेन असेल तो काहीतरी इकडे ॲज अ स्प्रे फॉर्ममध्ये काहीतरी की आपण यूज करू शकतो 1.5 काहीतरी इकडे प्रति हेक्टर. किंवा इथे क्लोरो काहीतरी तिकडं फोरोफिस असेल तो साधारणतः काहीतरी की 0.75 पर लिटर काहीतरी घ्यायचं प्रति हेक्टर काहीतरी की आपण तिकडं वापरू शकतो. सेकंड इथे इम्पॉर्टंट आहे पेस्ट तो म्हणजे काहीतरी की बेसिकली टॉप बोरर. ओके, टॉप बोरर फॅब्रिक्युसा. ओके, फॅब्रिकस. याच्यामध्ये आपल्याला काहीतरी की टायपोरोजा. ओके, टायपोरोजा नोवेला याचं आपल्याला काहीतरी की पाहायला मिळते, राईट. आणि याच्यासाठी काहीतरी घ्यायचं कार्बोफ्युरॉन. ओके, कार्बोफ्युरॉन 25 kg प्रति हेक्टर काहीतरी की आपण यूज करू शकतो. देन शुगर केन काहीतरी की शूट बोरर पेस्ट अगेन एक काहीतरी की अशी असणारी ही इम्पॉर्टंट आहे जी शुगर केनवरती आपल्याला पाहायला मिळते. ओके, शुगर केन शूट बोरर. फिलो सॅक्राफॅगस. ओके, सॅक्रियाफॅगस या नावाने काहीतरी त्याला सायंटिफिक नावाने ओळखलं जातं. इथे एंडोसल्फेन असेल साधारणतः काहीतरी की 1.5 लिटर हेक्टर स्प्रेइंग फॉर्ममध्ये काहीतरी आपण इकडे यूज करू शकतो. ठीक आहे, शुगर केनचा. पुढे अजून रूट बोरर असेल हा देखील काहीतरी आपल्याला शुगर केनवरती असणारे इम्पॉर्टंट अशी पेस्ट पाहायला मिळते. ओके, रूट बोरर. साधारणतः काहीतरी की मुळाशी काहीतरी घ्यायला आळ्या असतात काहीतरी. ओके, रूट काहीतरी की बेसिकली बोरर. हिमॅलोसेरा. ओके, हिमॅलोसेरा डिप्रेसेला. ओके, डिप्रेसेला सायंटिफिक नाव आहे बेसिकली काहीतरी घ्यायचं रूट बोररचं. इथे प्लगिंग अँड द बरिंग ऑफ stubbles in the field avoid rooting. Then cane should be harvested below the soil किंवा काहीतरी की surface in order to kill the caterpillar. ओके, surface in order to caterpillar. ठीक आहे, इथे साधारणतः काहीतरी की केमिकल ऐवजी काहीतरी इकडे बेसिकली काही मेथड्स असतात त्या काहीतरी की यूज केल्या जातात, राईट. तिथे काहीतरी की बेसिकली असेल ती प्लगिंग किंवा काहीतरी मग बर्निंग ऑफ द स्टबल्स. राहिले गेलेले काहीतरी की बेसिकली जे मुळं असतात ना ते एकतर काहीतरी तिकडे जाळून टाकतात, त्याला प्लाव करणं. प्लाव म्हणजे काहीतरी की त्याची रोटर असते ती काहीतरी की त्याच्यामध्ये फिरवली जाते आणि राहिलेली मुळं असते ती काहीतरी की उपटून असे वरती टाकले जातात. ठीक आहे, किंवा काहीतरी की तिकडं जो केन असतो तो काहीतरी की एकदम मुळापासून काहीतरी की कट केला पाहिजे. वरती ज्या बेसिकली दांड्या राहतात ना त्यालाच काहीतरी की बेसिकली ते एफेक्ट करतात आणि नंतर त्याच्यामध्येच काहीतरी की त्यांची वाढ होते या कॅटरपिलरची किंवा काहीतरी ह्या आळ्यांची. ठीक आहे,
पुढे शुगर केन ओके. ड्रोलिस ओरेंटेलिस हिस्ट नावाचं काहीतरी की बेसिकली हा मीठ असतो. ओके मीठ. डेस्टॉय बुरा ग्रास फ्रॉम बंड्स ऑफ द अराउंड शुगर केन फील्ड्स अँड स्प्रे मिथाडो मीटन 21 पॉइंट काहीतरी की 25 हेक्टर पर हेक्टर और मेलॉथिन प्रति लिटर 1 लिटर फॉर प्रति हेक्टर. याचं देखील काहीतरी की बेसिकली आपण इकडे यूज करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे व्हाईट फ्लाय. अगेन तेच आपण मगाशी बघितलेलं होतं ते. चिकटा बेसिकली काहीतरी केला म्हटलं आता लोकल काहीतरी की लँग्वेजेसमध्ये. ठीक आहे. चिकटा व्हाईट फ्लाय म्हणजे काहीतरी की छोट्या आकाराच्या काहीतरी की बेसिकली ज्या माश्या असतात ना त्या काहीतरी तिकडं ॲज अ चिकट प्रकारचा द्रव असतो ते काहीतरी की रिलीज करून तिकडं घर करतात. ओके. ॲलिरोब्लिसिस बोरोडेन्सिस. ओके बोरोडेन्सिस या नावाने काहीतरी त्याचं किंवा काहीतरी सायंटिफिक नेम आपल्याला त्याचं पाहायला मिळतं. ओके. डायमोथेट असेल. ओके. डायमोटोहोट हे जे असेल ते बेसिकली काहीतरी की 0.8 किंवा काहीतरी की 1 पॉईंट काहीतरी की लिटर प्रति हेक्टर त्याचा वापर आपण तिकडे करू शकतो. किंवा इमॅडिकॉल्फिड असेल. ओके इमॅडिकॉल्फिड असेल 150 टू काहीतरी की 200 ml प्रति हेक्टर काहीतरी की आपण त्याचा यूज करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इथे बेसिकली काहीतरी की ते चिकपी. ओके चिकपी नेक्स्ट काहीतरी की बेसिकली असणार इथं क्रॉप आहे चिकपी. इथे आपल्याला पेस्ट पाहायला मिळते ती म्हणजे कट वॉर्म. ओके पहिली आहे ती काहीतरी कट वॉर्म. ॲग्रोटिस. ओके ॲग्रोटिस एस्पोलिन. ओके इप्लोझिन राईट. इथे बेसिकली काहीतरी की मिथाईल पॅरोटिन असेल साधारणतः 0.7 टू 0.8 लिटर प्रति हेक्टर किंवा काहीतरी की मिथाईल पॅराथिनिन असेल हे साधारणतः काहीतरी की डस्ट फॉर्ममध्ये आपण काहीतरी यूज करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पॉड बोरियर म्हणजे काहीतरी की बेसिकली ज्यावेळेला चिकपीच्या काहीतरी की तिथे किंवा आपण त्याला म्हणतो तुरीच्या ज्यावेळेला फुलं ज्यावेळेला काहीतरीकडे बनतात ना त्यावेळेला त्यांना हिट करणारी एक पर्टिक्युलर काहीतरी की जाळी असते तिथं मोठ्या प्रमाणात वाढते. ओके. हिलिओ कोपरा. ओके हिलिओ कॉपरा आर्मिगेरा या नावाचं काहीतरी की बेसिकली सायंटिफिक नेम आहे. याच्यासाठी अगेन ते सेमच मिथाईल पॅराथॉइन असेल साधारणतः काहीतरी की 0.7 किंवा 0.8 लिटर प्रति हेक्टर किंवा काहीतरी की इंडोसल्फान असेल साधारणतः 2 किंवा काहीतरी की 2.5 लिटर प्रति हेक्टर आपण काय करू शकतो अप्लाय करू शकतो. आणि इवन NPV मगाशी आपण बघितलेला काहीतरी की व्हायरस न्यूक्लिअर पॉलीहायड्रोसिस व्हायरस याचा देखील काहीतरी की बेसिकली आपण वापर जो असेल तो पॉड बोरियरच्या काहीतरी की अगेन्स्ट इथे करू शकतो. ठीक आहे. पुढे आहे पिजन पी. नेक्स्ट काहीतरी तिकडं क्रॉप. ओके पिजन पी.